ओम शांति। आज के इस कृषि एवं ग्राम विकास प्रभाग की मीटिंग तथा भट्टी का ये जो कार्यक्रम है इसका शुभारंभ होने जा रहा है। हम आमंत्रित जो मुख्य भाई मेहमान हैं उन सभी को आमंत्रित करता हूँ। आप सब मंचासन विराजमान हो जाइए। आदरणीय सरला दीदी जी, महेसाणा सेवा केंद्र गुजरात, सुनंदा दीदी जी, नलिनी बहन जी, सुमन भाई, शशिकांत भाई, पांडव भवन हेडक्वार्टर्स, आदरणीय दशरथ भाई जी, आदरणीय बांदल भाई जी, सरपंच सौंडरी, दलवी साहेब, आप सभी को विनती है आप सभी स्टेज पर आकर अपना अपना स्थान ग्रहण करेंगे। विश्व वंदनीय आदरणीय दादी जानकी जी का ये जो ड्रीम प्रोजेक्ट रहा जगदम्बा भवन, यह बहुत ही कम समय में पूरा ही हुआ और साथ साथ जब से उद्घाटन हुआ तब से लेकर अब तक यहाँ पे कार्यक्रमों का सिलसिला रहा। कई सारे विंग्स के प्रोग्राम हुए और आज ये बहुत सौभाग्य की बात है कि यहाँ कृषि और ग्राम विकास का पहला प्रोग्राम होने जा रहा है और यहाँ जो सारे किसान जो सुखदाई है, ऋषितुल्य जीवन जी रहे हैं, वो सभी पधारे हैं। महाराष्ट्र के कोने कोने तथा हेडक्वार्टर्स प्रभाग के अध्यक्षा हमारे बीच में मौजूद हैं। तो मैं अभी विनती करता हूँ आदरणीय सुनंदा बहन जी, आप सभी का शब्दों से स्वागत करेंगे। आदरणीय सुनंदा बहन जी। ओम शांति। संगम युग पर डायरेक्ट इस सृष्टि पर आकर के हम सभी को श्रेष्ठ कर्मों की खेती सिखाने वाले, उसके अंदर स्नेह का बीज, स्नेह का पानी, शक्तियों का प्रकाश देकर के हमारे इस जीवन को दिव्य गुणों से प्रफुल्लित करने वाले मीठे बाबा बाप दादा का हम सबसे पहले तहे दिल से इस भट्टी में तालियों के द्वारा बाबा का स्वागत करते हैं, क्योंकि बाबा भगवान है तो सब कुछ है। आज हम सभी विशेष इकट्ठे हुए हैं आदरणीय सरला दीदी जी के आगमन पर, क्योंकि उनको हमने निमंत्रण दिया था खास कि दीदी आपको एक बार यहाँ आना है महाराष्ट्र में, और विशेष जगदम्बा भवन में, क्योंकि इस पूना मेरा सोसाइटी के कनेक्शन का जो कोल्हापुर सेंटर है वहाँ पर ये यौगिक खेती की शुरुआत हो गई थी। तो उस स्थान पर आना आपका जरूरी है। तो दीदी के कई सारी विशेषताएं आप सभी जानते हैं, तभी तो बाबा ने उनको इतने बड़े स्थान पर, जो समझो विश्व का स्थान है, उस पर बिठा दिया है। तो 2 दिन तो हम उनके अंग संग है। उसमें मैंने क्या विशेषताएं देखी? मैंने उनका ये देखा कि वो सबको दिल से प्यार करते हैं, ऊपर ऊपर से नहीं, और दिल से रिस्पेक्ट देते हैं एक एक आत्मा को, चाहे वो कृषि की आत्मा हो, चाहे टीचर बहन हो, चाहे माताएं हो। बहुत दिल से सबको प्यार देते हैं, रिस्पेक्ट देते हैं, और छोटे भी उनको कोई कुछ बताए या ऐसा नहीं ऐसा, तो उसे एक्सेप्ट करते हैं, उस राय को स्वीकार करते हैं। फिर मैंने देखा इतना जर्नी होते हुए भी उनका अमृत वेला मुरली सुनाना, मतलब
कभी कभी होता है देरी हो गई तो भाई चलो मैं थोड़ा तुम मुरली सुना देना, मैं बाद में क्लास कराऊंगी। नहीं, बहुत मुरली के प्रति प्यार और रिस्पेक्ट है। फिर मैंने ये भी देखा कितनी भी सेवाएं करे थकते नहीं है। गाड़ी में भी मैंने देखा कि अपने स्वमान में, अपने बाबा की याद में न कुछ उनका अंदर चलता रहता है। तो ऐसे हम कहेंगे कि परमात्म ज्ञानी, सहज राजयोगी, दिव्य गुणधारी और विश्व सेवाधारी आदरणीय सरला दीदी जी का इस जगदम्बा भवन में तहे दिल से स्वागत है, स्वागत है, स्वागत है। साथ ही साथ मधुबन से पधारे हुए 2 फरिश्ते है ना। एक फरिश्ता है शशिकांत भाई, जैसे चंद्रमा धीरे धीरे बढ़ता रहता है, कलाएं उसकी विकसित होती रहती है और एक दिन पूर्ण रूप धारण करता है, ऐसे कई सालों से इस ग्राम विकास की सेवा जो करते रहते हैं। और विशेषकर हमको ये खुशी है कि शशिकांत भाई महाराष्ट्र के मेरा सोसाइटी के कनेक्शन का जो सेंटर पलूस के बाजू में, क्या नाम उसका गांव का, कौलापुर के है प्रॉपर। शशिकांत भाई कुमार है, सेवाओं में अग्रसर है और उनकी खासियत ये है कि वो मधुबन में जितने भी अच्छे अच्छे भाई बहन किसी भी क्षेत्र के हो जाते हैं तो उनके साथ कनेक्शन रखते हैं और उनको कनेक्शन में रखते हुए बाबा का बनाते हैं, उनके द्वारा सेवाएं कराते हैं। तो ऐसे शशिकांत भाई जी का भी इस जगदम्बा भवन में तहे दिल से स्वागत है, स्वागत है, स्वागत है। फिर सुमंत भाई, बड़े तो बड़े, छोटे सुभान अल्लाह, इस प्रकार सुमंत भाई भी और शशिकांत भाई दोनों भी माउंट आबू कोऑर्डिनेटर है इस विंग के। सुमंत भाई की विशेषता है कि वो विवेक और भावना दोनों का उनके जीवन में बैलेंस है, जिसे हम कहते पढ़ना और पढ़ाना, याद और सेवा। बैलेंस के आधार से ये व्यक्ति चल रहा है। तो जहाँ बैलेंस होता है वहाँ लाइफ ब्लिसफुल बन जाती है, ब्लेसिंग्स भी बहुत मिलते हैं उस आत्मा को। तो ऐसी आत्मा का हम इस भवन में बहुत ही प्यार से, सम्मान से वेलकम करते हैं, स्वागत करते हैं। शुभ स्वागतम। फिर हमें सदा ही इस भवन में शुरू से लेकर के, जबकि हमने ज़मीन ली तब से लेकर के आज तक, जो सरपंच भाई, आदरणीय सरपंच भाई सदा इस कार्य में सहयोगी रहते हैं। समय प्रति समय जब हम उनको बुलाते तो आते हैं। तो ऐसे एक सरपंच भाई का आना माना सारे गांव का आना। तो ऐसे सरपंच भाई जी का भी हम तहे दिल से स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। और अभी हमारे बीच पधार रहे हैं आदरणीय दड़वी साहब जी, जिनको हम प्यार से दड़वी भाई बोलते हैं, जो पुणे के कमिश्नर रह चुके हैं, अभी अभी रिटायर है। लेकिन भाई जी की विशेषता है वो अपने जो उनका जो सेवा का क्षेत्र था उसमें भी वो बहुत आगे बढ़े थे। बहुत प्राइज़ उन्होंने गवर्नमेंट से लिए हुए थे और एक भ्रष्टाचार मुक्त सेवा करने वाला ऑफिसर, ऐसे उनकी विशेष पहचान थी। और उसके साथ साथ वो बाबा का भी बच्चा है, शिव बाबा को मानते हैं, बाबा को मिल के भी आए हैं और सब परिवार है। उनकी युगल भी बहुत बाबा के ऊपर श्रद्धा, प्यार, रिगार्ड रखती है। तो ऐसे दड़वी भाई जी का भी हम
तहे दिल से स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। और अभी आप सभी जो बहुत दूर दूर से आए, कोई नज़दीक से भी आए, कोई पैदल आए, कोई जगदीश भाई की भाषा में, कोई रेंगते रेंगते आए, कोई दौड़ते दौड़ते आए और कोई उड़ते उड़ते आए, लेकिन सभी समय पर पहुंच गए। आपके कारण ये सभा जो है वो शक्तिशाली हो गई है, आनंददायी हो गई है। और आप बाबा को खेती के द्वारा प्रत्यक्ष करने में जुटे हुए हैं। किसान का लाइफ मैंने देखा है कि कितना सवेरे से रात तक अंधेरा हो, प्रकाश हो, कोई प्राणी भी होते हैं खेतियों के अंदर, फिर भी किसी को न डगमगाते निर्भय होकर के आप लोग बाबा की याद में अपनी खेती करते रहते हैं और सबकी भूख मिटाते रहते हैं। उसमें भी खास शाश्वत योगिक आप सभी योगिक खेती जो है वो आप सभी कर रहे हैं, तो और बाबा उसके द्वारा प्रत्यक्ष होगा। सबको अच्छा अन्न मिलेगा, अन्न के आधार से तन अच्छा हो जाएगा, सभी अपने रोगों से भी मुक्त हो जाएंगे। ऐसे जैसे आज बाबा ने कहा कि गुप्त रूप में बहुत कार्य होते हैं, ऐसे गुप्त रूप में इस देश की, ईश्वर की या कहे स्वयं की सेवा करने वाले सेवाधारियों का बहुत बहुत तहे दिल से स्वागत है, स्वागत है, स्वागत है। और साथ साथ आप सभी को प्रेरणा दे करके ये खेती कराने वाले, बाबा के बगीचे संभालने वाले, बाबा के बगीचे को अच्छा खुशबूदार बनाने वाले, बाबा के दुकानों को मैनेजर बनकर संभालने वाले सभी राइट हैंड बहनों का भी, हमारे सेवा साथियों का भी यहाँ पर बहुत दिल से स्वागत है, स्वागत है, स्वागत है। ओम शांति। ओम शांति। बहन जी, यहाँ पे साथ साथ हमारे कृषि शिक्षण परिषद के माजी उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राम खर्चे जी, साथ साथ आदरणीय डॉक्टर जांभळे जी, हमारे भानदास भाई जी, ऐसे बड़े बड़े महानुभाव इस सभा में आज उपस्थित है और इनका भी तहे दिल से हम तालियां बजाकर स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। अभी मैं विनती करता हूँ आदरणीय करुणा बहन जी और अश्विनी बहन जी हमारे मंचासीन महानुभावों का फूलों द्वारा, पुष्पगुच्छों द्वारा स्वागत करेंगे। आदरणीय करुणा बहन जी और अश्विनी बहन जी। हमारे बीच में आदरणीय दत्तात्रेय बांदल सरपंच पिसोड़ी उपस्थित हुए हैं। सॉरी, वडाची वाड़ी। आपका भी इस सभा में स्वागत है, स्वागत है, स्वागत है। शांति। आज के इस कृषि और ग्राम विकास प्रभाग के इस भट्टी में खास एक बात है कि यहाँ जो दो गांव है, उंडरी और पिसोड़ी, यहाँ के दोनों ही प्रथम नागरिक यहाँ पे मौजूद है, उपस्थित है। आप वो सोच सकते हैं कि शुरू से कितना सहयोग किया होगा। तो आज विशेष इस सभा का जो आयोजन किया है, या कहो इस भट्टी का आयोजन, इसके बारे में आदरणीय दशरथ भाई जी प्रास्ताविक करेंगे। हम विनती करते हैं आदरणीय दशरथ भाई जी इस भट्टी का उद्देश्य कथन करेंगे। आदरणीय दशरथ भाई जी।
ओम शांति। आप सभी का इस जगदम्बा भवन में बहुत बहुत दिल से स्वागत है। सारे महाराष्ट्र से भी भाई बहन यहाँ पर पधारे हैं और विशेष परम आदरणीय सरला दीदी जी जो ग्राम विकास प्रभाग के राष्ट्रीय अध्यक्षा है, उनका आगमन पुणे में हो रहा था, तो उस दृष्टिकोण से दीदी जी के उपस्थिति में हम सारे महाराष्ट्र के ग्राम विकास प्रभाग के सारे मेंबर्स तथा सभी योगिक खेती करने वाले किसान भाई सभी का यहाँ मिलन हो, इस भाव से आज के इस सभा का विशेष आयोजन किया गया है। क्योंकि योगिक खेती का जो संकल्प है और वो प्रोजेक्ट का आरंभ जो है, उसकी पहली मीटिंग भी पुणे में हुई थी और कोल्हापुर से इसका आरंभ भी हो चुका था। तो ऐसे पुणे नगरी में हम सभी एकत्रित हो जाए और योगिक खेती जिसको आज भारत सरकार भी बहुत अच्छी तरह से एक्सेप्टेंसी दे रहे हैं। भारत के कृषि मंत्री भी योगिक खेती के लिए अच्छा सॉल्यूशन किसानों को दे रहे हैं, सहूलियत भी दे रहे हैं। तो धीरे धीरे ये योगिक खेती बढ़ते जा रही है। तो महाराष्ट्र से अनेक किसान भाई भी वैसे सेंद्रीय जैविक खेती में आगे बढ़ते जा रहे हैं और गवर्नमेंट को भी दिन प्रतिदिन इसकी आवश्यकता महसूस होते जा रही है। तो संगठन की शक्ति बहुत बड़ा काम कर सकती है। इस भावना से सारे महाराष्ट्र के योगिक खेती करने वाले भाई बहन तथा ग्राम विकास के सारे भाई बहन आज इस मीटिंग में इकट्ठा हो और इसके द्वारा हम कुछ नया कदम आगे बढ़ाए। जो आज देश को इसकी आवश्यकता की महसूसता हो गई है, बाकी इसमें हमको आगे कैसा कदम बढ़ाने का है। और सभी अगर स्कैटर्ड होंगे तो फिर कोई ताकत काम कर नहीं सकेंगी। बाकी सब इकट्ठा होंगे तो बहुत बड़ा काम इसके द्वारा हो सकता है। और ये पुणे का स्थान जो है उसके लिए बहुत उचित स्थान है। यहाँ फ्लाइट की भी व्यवस्था है, रेल की भी व्यवस्था है, बस की भी व्यवस्था है, सभी साधन सुविधा है। और परमपिता परमात्मा शिव बाबा तथा परम आदरणीय दादी जी ने भी हमें जगदम्बा भवन की सौगात बहुत दिल से दी हुई है। तो उसका यूज़ जो है वो हम बहुत अच्छी तरह से करेंगे। आज जैसे कि ये शुरुआत हुई है, आज ये आरंभ है और आप देखेंगे थोड़े समय में हम बहुत आगे बढ़े हुए होंगे, बहुत आगे बढ़ेंगे। क्योंकि इस एरिया से हमें सहयोग भी बहुत अच्छा, बहुत ही सहयोग दिन प्रतिदिन मिलता जा रहा है। और महाराष्ट्र सरकार के एग्रीकल्चर क्षेत्र के बहुत एडमिनिस्ट्रेटिव कारोबार जो है वो सारा पुणे से होता है, कमिश्नर भी पुणे में ही होते हैं। तो इस प्रकार से योगिक खेती को अच्छी तरह से बढ़ावा देने का काम इस मीटिंग के माध्यम से भी होगा और विशेष योग भट्टी के भी माध्यम से होगा। और हमारे लिए डायरेक्शन देने के लिए भी अभी आदरणीय चंद्रकांत दलवी साहब भी हमारे बीच में उपस्थित है। तो ग्राम विकास में छोटे से गांव से लेकर के शहरों तक का प्रशासन जो है, उत्तम प्रशासन करने में अपने दलवी साहब बहुत माहिर है। मुझे अच्छा याद है कि चंद्रकांत दलवी साहब मधुबन में आए हुए थे और जब मधुबन में वो 2 दिन रुके तो वो सारा प्रशासन देख करके बहुत खुश हुए। और क्योंकि वो खुद एक प्रशंसनीय प्रशासक रहे हुए हैं, तो वो सारा प्रशासन देखने के बाद
इतना खुश हुए। लेकिन वो बोले कि भाई जी, मैं 2-3 दिन से ये सारा देख रहा हूँ, लेकिन मेरे समझ में नहीं आ रहा है ये कैसे चल रहा है, इसको चलाने वाला कौन है, ये मैं ढूंढ रहा हूँ, मुझे कोई मिल नहीं रहा है कि ये कैसे चल रहा है और कौन चला रहा है। तो ये तो गुप्त रूप में शिव बाबा का प्रशासन चल रहा है। और जब उनको रमेश भाई जी के साथ मिलाया गया, दलवी साहब और रमेश भाई की बहुत सुंदर चिटचाट उस समय अपने कॉटेज में हुई। तो जब रमेश भाई दलवी साहब के साथ बातचीत कर रहे थे, तो रमेश भाई ने बहुत आधा पौना घंटा सारी दुनिया के प्रशासन की बात और चर्चा उस मीटिंग में हुई। क्योंकि 2 कुशल प्रशासक, एक लौकिक के कुशल प्रशासक थे, एक अलौकिक के कुशल प्रशासक थे, और दोनों की चिटचाट आधा पौना घंटा तक बहुत अच्छी चली। उसके बाद फिर रमेश भाई ने, जो आज नहीं रहे हुए हैं, रमेश भाई ने एक बहुत सुंदर प्रस्ताव आदरणीय दलवी साहब के सामने रखा। शायद आप कोई जानते हो या न जानते हो, लेकिन आज के इस सभा में वो प्रस्ताव रखने में, वो बताने में मुझे बड़ी खुशी हो रही है कि रमेश भाई साहब ने उस समय ये कहा था कि मैंने सुना है कि आपका प्रशासन बहुत उत्तम रहा हुआ है, कलेक्टर भी आप नामी ग्रामी कलेक्टर हुए हो, सरकार ने भी आपका अनेक बार सम्मान, सेंट्रल गवर्नमेंट ने भी आपका सम्मान किया हुआ है, और कमिश्नर भी रहे हुए, नामी ग्रामी कमिश्नर भी रहे हुए हैं। तो मेरा ये संकल्प है, रमेश भाई जी ने कहा, मेरा ये संकल्प है कि रिटायर्ड होने के बाद आप भी विद्यालय का कुछ प्रशासन संभालो। तो वो रमेश भाई जी का संकल्प था। और आपकी विशेषताएं जो है वो ईश्वरीय कार्य में लगाओ। तो मैं समझता हूँ कि आज दलवी साहब ने एक कदम रमेश भाई के आज्ञानुसार रखा है, और आज वो अपनी सभा में उपस्थित हुए हैं। अच्छा, ओम शांति। ओम शांति। अभी हमारे बीच में आदरणीय करुणा बहन जी भी स्थानापन्न हुए हैं। मनीषा बहन जी को मैं विनती करता हूँ, आदरणीय बहन जी का भी पुष्पगुच्छ देकर स्वागत करेंगे। आदरणीय करुणा बहन जी। अभी इस प्रोग्राम की शुरुआत दीप प्रज्वलन से होगी। जैसे कि ये हम सभी को पता है, विधि है, कोई भी कार्य की शुरुआत दीप प्रज्वलन से होती है। अभी हम आए हुए सभी मंचासीन मेहमानों को विनती करते हैं कि आप दीप प्रज्वलन की ओर प्रस्थान करेंगे, और ये पावन कर्म अभी आपके कर कमलों द्वारा होगा, दीप प्रज्वलन।
जग में होगा उजियारा। दीप जलाओ, दीप जलाओ, दीप जलाओ, दीप जलाओ, जगमग दियारा। जग में होगा उजियारा, जग में होगा उजियारा। सुप्रभात होगा सतयुग में, प्रफुल्लता होगी हर मन में। सुप्रभात होगा सतयुग में, प्रफुल्लता होगी हर मन में। सुप्रभात होगा सतयुग में, प्रफुल्लता होगी हर मन में। सुप्रभात होगा सतयुग में, प्रफुल्लता होगी हर मन में। ओम शांति। हमारे हर्षदा बहन को भी पता चला कि सारे किसान, कृषि अधिकारी, साथ साथ ग्राम विकास से जुड़े हुए सारे मेहमान आने वाले हैं, इसीलिए वो भी यहाँ हाजिर है और वो अपने गीत द्वारा, डांस के साथ साथ आपका स्वागत करेंगे। आदरणीय हर्षदा बहन। शतम शुभम स्वागतम आपका शिव बाबा, स्वागत है आपका। शतम शुभम स्वागतम आपका शिव बाबा, स्वागत है आपका। अंबर और धरा मुस्काए, दसों दिशा हर्षित हो गाए। भक्तों को भगवान मिले हैं, सब है परम पिता को पाए। अंबर और धरा मुस्काए, दसों दिशा हर्षित हो गाए। भक्तों को भगवान मिले हैं, सब है परम पिता को पाए। शतम शुभम स्वागतम आपका शिव बाबा, स्वागत है आपका। शतम शुभम स्वागतम आपका शिव बाबा, स्वागत है आपका। जन्म जन्म के पुण्य फले हैं, ब्रह्मा तन में आप मिले हैं। जन्म जन्म के पुण्य फले हैं, ब्रह्मा तन में आप मिले हैं। कल्प कल्प हम साथ चले हैं, खुशियों के संसार खिले हैं। मंगलमय आगमन आपका शिव बाबा, स्वागत है आपका। शतम शुभम स्वागतम आपका शिव बाबा, स्वागत है आपका। अंबर और धरा मुस्काए, दसों दिशा हर्षित हो गाए। भक्तों को भगवान मिले हैं, सब है परम पिता को पाए। शतम शुभम स्वागतम आपका शिव बाबा, स्वागत है आपका। शतम शुभम स्वागतम आपका शिव
धन्यवाद हर्षदा बहन जी। सभी हर्षदा बहन का तालियों से अभिनंदन करेंगे। अभी हम विनती करते हैं प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय का जो कृषि एवं ग्राम विकास प्रभाग है, इस प्रभाग के राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सरला दीदी जी आज के इस शुभ अवसर पर हम सभी को इस प्रोग्राम के प्रति, मीटिंग या को तपस्या भट्टी के प्रति कुछ शुभ भावनाएं व्यक्त करेंगे। आदरणीय सरला दीदी जी। ओम शांति। आज की इस सुंदर सभा को देखकर हम सब का प्राणेश्वर बाबा जिसके संकल्प में कि मैं अपने इन भोले भाले कृषि क्षेत्र से संबंधित अथवा कृषि में जुड़े हुए जो भाई बहनें हैं, उनके द्वारा श्रेष्ठ कर्तव्य कराकर श्रेष्ठ भाग्य के निमित्त बनाना चाहता है। परमात्मा प्रत्यक्षता का कार्य बाबा आप सर्व के द्वारा कराना चाहता है। तो आज की इस सुंदर सभा को बाबा देखकर बहुत हर्षित हो रहे हैं। इसलिए सर्वप्रथम हम भी बाबा की उन भावनाओं को कैच करते हुए बाबा को उसका रिटर्न देने का संकल्प करते हैं। कृषि एवं ग्राम विकास प्रभाग के द्वारा आयोजित जगदम्बा भवन में बट्ठी कम मीटिंग, उसके शुभारंभ पर मंच पर उपस्थित अहर्निश सेवाओं में तत्पर एक बाबा दूसरा ना कोई, बाबा और सेवा दोनों को साथ में रख कर के इस क्षेत्र की सेवाओं में तत्पर राजयोगिनी ब्रह्मा कुमारी सुनंदा बहन, साथ ही राजयोगिनी ब्रह्मा कुमारी गायत्री बहन मंच पर उपस्थित, जिसके विषय में दशरथ भाई जी ने विशेषताएं बताई, ऐसे माननीय भ्राता कमिश्नर चंद्रकांत भाई, दोनों गांव से पधारे हुए प्रथम नागरिक गांव के सरपंच श्री, साथ ही साथ कृषि एवं ग्राम विकास प्रभाग की सेवाओं में दिन रात उत्तरोत्तर प्रगति के निमित्त माउंट आबू से पधारे हुए ब्रह्मा कुमार सुमंत भाई, ब्रह्मा कुमार शशिकांत भाई, साथ ही साथ जिनके जीवन में हमेशा खुशी ही खुशी है। बाबा कहता है सच तो वीठो नच, ऐसे प्रत्यक्ष सैंपल कहो, उदाहरण कहो, हमारे दशरथ भाई, सभा में उपस्थित अन्य कृषि अधिकारी, साथ ही साथ इस क्षेत्र में सेवाएं देने वाले ग्राम विकास प्रभाग के सभी सदस्य और उन सेवाओं में चार चांद लगाने वाली, वेग देने वाली आप सभी निमित्त टीचर्स बहनें। प्रभाग ने ये निश्चित किया कि सेवाओं को सुचारू रूप से चलाने के लिए सेवा और साधना
इन दोनों के बैलेंस की आवश्यकता है। सेवा की सफलता उसका आधार साधना है और इसी लक्ष्य को लेकर के ये निश्चित किया गया कि हर प्रदेश के अंदर वहाँ के जो रूरल विंग के भाई बहनें हैं अपने स्थान पर साधना बट्टी और मीटिंग का आयोजन करें। कई स्थानों पर इस प्रकार की बट्टी और मीटिंग का आयोजन हो चुका है। आज महाराष्ट्र में इस बट्टी और मीटिंग का शुभारंभ है। महाराष्ट्र बाबा की वो भूमि है जिसने ग्राम विकास प्रभाग के अंदर शाश्वत यौगिक खेती इस प्रोजेक्ट को जब से चलाया शुरू किया तब से उसकी सेवाएं दिन दूनी रात चौगनी बढ़ रही हैं। हर व्यक्ति को यौगिक खेती नाम सुनते ही एक आकर्षण होता है और समझते हैं कि वर्तमान हमारे समाज को इस ही प्रकार की कृषि की आवश्यकता है। और वास्तव में अगर देखा जाए तो ये कोई नवीनीकरण नहीं है, लेकिन प्राचीन कृषि उस कृषि की पुनर्स्थापना का कार्य है, जहाँ हमारे कृषक भाई बहनें कोई भी प्रकार की रासायनिक खादों का उपयोग न कर जैविक और उस जैविक के साथ साथ अपनी मनसा के पवित्र प्रकंपनों द्वारा श्रेष्ठ संकल्पों की दृढ़ता द्वारा बीज की क्वालिटी, धरती की उर्वरकता, पौष्टिकता और उत्पादकता, इन सब के अंदर वृद्धि देखने में आती है। हर व्यक्ति के पास ये शक्ति है सकारात्मकता की, परंतु ग्राम विकास प्रभाग के सभी सदस्यों ने इस शक्ति का यथार्थ रीति से प्रयोग कर उसके बहुत सुंदर परिणाम प्राप्त किए हैं। तो आज की इस सभा में मैं प्रभाग की ओर से आप सभी से के स्वागत के साथ ये एक संकल्प देती हूँ और अधिक अच्छी रीति से हम प्लानिंग करेंगे ताकि दूसरे भाई बहनें भी उसको फॉलो करें और बाप दादा का नाम इस शाश्वत यौगिक खेती के द्वारा उजागर हो। क्योंकि प्रभाग का लक्ष्य केवल खेती नहीं है, लेकिन खेती करने वाले जो कृषक हैं उन कृषकों को चरित्रवान बनाना है। और इस भारत देश की सबसे श्रेष्ठ पूंजी वो चरित्र ही है। इसीलिए इस देश का गायन सर्व देशों में श्रेष्ठ गायन हो रहा है। तो वर्तमान समय प्रभाग ने भी वही लक्ष्य रखा है कि हम गांव-गांव जाकर के हमारे किसान भाई बहनें जो आज परिस्थिति के कारण से आत्महत्या कर रहे हैं, जिन्होंने अपने मनोबल को गुमा दिया है, पुनः आध्यात्मिक ज्ञान के द्वारा उन्हों को उनके मनोबल को दृढ़ बनाना, उनके अंदर आध्यात्मिक ज्ञान के द्वारा खुशी का संचार करना और ऐसी खेती जिसमें खर्च कम और उत्पादन अधिक हो उसके प्रति जागृत करना, ये लक्ष्य दे करके हम सभी ग्रामवासियों को भी उन्नत बनाएं, ये प्रभाग का लक्ष्य है। मेरी आप सर्व महाराष्ट्र के दूर दूर स्थानों से रास्ते की अनेक कठिनाइयों को सहन करते हुए, क्योंकि कल भी ये समाचार मिला कि मराठा आंदोलन के कारण से कई स्थानों पर बसेस जला दी गई, कई समस्याएं
किन भाई बहनों ने आना भी उनका कैंसल हुआ और कई इन परिस्थितियों का सामना करके यहाँ पहुँचे हैं, तो आप सभी का मैं खूब खूब दिल से अभिवादन, अभिनंदन और पहुँचने की मुबारक शुभकामना देती हूँ। ओम शांति। धन्यवाद दीदी जी। अभी हमारे सामने दोनों गांव के प्रथम नागरिक आदरणीय निवृत्ति बांदल साहब जी और दत्तात्रेय बांदल साहब जी दोनों भी उपस्थित है। बांदल साहब, आपके सामने जो किसान वर्ग है ये पूरे महाराष्ट्र के कोने कोने से पधारे हुए हैं। अभी अभी दीदी ने बताया कि ऐसी सिचुएशन में भी गोवा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड़ा चारों ओर से ये यहाँ पे आए हुए हैं। ऐसे तो आपके ही द्वार पर खड़े हैं ऐसा मान लीजिए। और दोनों की भी विशेषता है और कहते भी है कि आप कभी भी आधे रात को फ़ोन कीजिए, हम तैयार हैं सेवा के लिए। तो दोनों का भी हम बहुत बहुत धन्यवाद अदा करते हैं, साथ साथ अभिनंदन भी है। अभी मैं आदरणीय दत्तात्रेय बांदल साहब को विनती करता हूँ कि आप इस शुभारंभ पे या इस प्रोग्राम के प्रति आपकी शुभ भावना व्यक्त करेंगे। आदरणीय दत्तात्रेय बांदल साहब, सरपंच वडाची वाडी। ओम शांती। आजच्या कृषीविषयक कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी साहेब व उपस्थित व्यासपीठ व कृषीविषयक जगदंबा भवनचे सदस्य, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। सर्वप्रथम जगदंबा भवनतर्फे जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते कार्यक्रम खरोखरच एक प्रेरणादायी व अभिमानास्पद असे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्याबद्दल मी जगदंबा भवनचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो व तुमच्या या जगदंबा भवन मार्फत आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळते की आम्ही आमच्या गावामध्ये असे कार्यक्रम राबवले जावेत। सर्वप्रथम मी बांदास पुणेकर असतील त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल आभार व्यक्त करतो व जास्त काही न बोलता पुढील कार्यक्रमासाठी पण वेळ होत आहे, त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो व यानंतर उंटरीचे उपसरपंच निवृत्ती अण्णा बांदल यांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोलावेत। ओम शांती। जगदंबा भवन हे उंटरी, पेसोळी, वडाची वाडी ह्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं जगदंबा भवन आल्यामुळं एक वेगळं काहीतरी सेवा करण्याची आणि लोकांना चांगलं राहण्याची संधी मिळालेली आहे। हे जगदंबा भवन गेले 5 वर्षे ह्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत होतं। ते आमचे दशरथभाई ह्या ठिकाणी येत होते, त्यांनी ह्या ठिकाणी हे जगदंबा भवन केलं। आपल्या जगदंबा भवनमधले सगळ्या आमच्या दिदी, बंधू, भगिनी, आपण हे जे काम करता हे काम कुठेही होणे नाही असं हे काम आहे। आपण आपलं जीवन ह्या ठिकाणी पूर्णपणाला लावून कुठलंही आपलं नाव यावा किंवा ह्याच्याकरता कुणीही काम करत नाही। आपलं जे बाबांनी दिलेलं आहे हे खऱ्या अर्थाने याचं मेन ठिकाण माउंट आबूला आहे। मी जगदंबा भवन यांचं जितकं नाव घ्यावं इतकं कमी राहीन। हे बांदास पुणेकर हे आम्हाला सांगतात, दशरथभाईची आमची बी ओळख झालेली आहे। आम्ही आमच्या वतीने आपण आम्हाला कुठलंही काम सांगावा, मी तुमच्या घरातला नंबर असल्यासारखा आहे। कुठल्याही मनानं केव्हाही तुम्ही आम्हाला बोलावलं, कुठलंही काम तुमचं असलं तर तुम्ही हक्काने, तुमचा एक भाव आहे
ह्याप्रमाणे तुम्ही आम्हाला तुमच्या परिवारामध्ये सामील करून घ्यावा. कारण तर मी सुद्धा एक माळकरी माणूस आहे. पहिल्यापासून शाकाहारी असल्यामुळं अशा कामामध्ये सेवा करण्याचा मोठा आनंद होतो. आज ह्या ठिकाणी आपले जिल्ह्याचे आमचे दळवीसाहेब अतिशय खरंच आपण त्यांना बोलावलं याच्यासारखं आमचं भाग्य नाही. आम्ही त्यांच्या पुढं अनेक वेळा गेलेलो आहे, पण आमचा डायरेक्ट संवाद येत नाही. आम्ही पाठीमागं जसे आता लोक बसलात असं बसतो आणि त्यांचं आम्ही जे काही आहे ते ऐकतो. आम्हाला ह्या ठिकाणी जगदंबा भावांनी बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. बांधास पुणेकरचंही स्वागत करतो. याच्या पुढेही आम्हाला तुम्ही बोलवत राहा. आमच्याकडून काही सेवा असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ती सेवा करायला तयार आहे, मनापासून करायला तयार आहे. त्याच्याकरता तुम्ही आम्हाला आग्रह करायची गरज नाही, फक्त आम्हाला एक आवाज द्या, आम्ही सेवेकरता हजर आहे. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद आदरणीय बांदल सर. असं समजा की आपण सगळे एकच आहोत आणि असाच ऋणानुबंध आपला कायम रहेल. अभी हम ऐसे विभूति को सुनेंगे जो संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान की मूल संकल्पना के प्रेरक एवं जन्मदाता है. माजी आयुक्त पुणे विभाग का जो कार्यभार है आपने संभाला है, साथ साथ महाराष्ट्र राज्य के आप माजी सहकार आयुक्त थे, तो बहुत कुशल प्रशासन आपका यादगार रहा हुआ है. जीरो पेंडेंसी की ये प्रख्यात प्रशासन व्यवस्था के आप प्रवर्तक भी हैं. साथ साथ उत्कृष्ट कलेक्टर का पारितोषिक आपको मिला है और शासन से सम्मानित एक उत्कृष्ट विभूति है. बहुत ऊंची हस्ती आपके सामने मौजूद है और आप सभी को पता भी है, आपका शुभ नाम है चंद्रकांत जी दलवी. तो अभी हम विनती करते हैं कि आज के इस, और साथ साथ ये भी बात बहुत भाग्य की है कि आपकी भी जो नाळ है, जैसे मराठी में कहते हैं की यांची सुद्धा नाळ ग्रामीण भागाशी जोडली गेलेली आहे, असे हे आदरणीय दळवी साहेब आता आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय दळवी साहेब. यौगिक खेती के बारे में यहाँ पे जो ये चर्चा सत्र आयोजित किया हुआ है, उसी के उद्घाटन के लिए यहाँ पे खुद सरला दीदी जी जो ग्राम्य विकास विभाग की प्रमुख है ब्रह्मा कुमारी इसकी, तो सरला दीदी जी, सुनंदा दीदी जी, नलिनी बहन जी, माउंट आबू से पधारे हुए सुमंत भाई, शशिकांत भाई, यहाँ के दशरथ भाई, दो सरपंच किशोर यालमुंट्री के, करुणा बहन जी, अश्विनी बहन जी, सभा मंडप में बैठे हुए सभी महानुभाव बहन जी और बहनों, पहले मैं सरला दीदी जी को धन्यवाद देना चाहता हूँ कि मुझे जब ये पता चला कि ब्रह्मा कुमारीज में भी एक ग्राम्य विकास का सेंटर खुला हुआ है और उसमें ग्राम्य विकास के बारे में काफ़ी 5-6 वर्षों से काम चल रहा है, और यहाँ पे आज आने के लिए जब दशरथ भाई ने और अरुण भाई ने विनती की तो मेरा उद्देश्य यही था कि ये ग्राम्य विकास विभाग जो आपका चलता है उसमें क्या काम चलता है वो समझ ले, और राष्ट्रीय अध्यक्ष इसके बारे में जो खुद सरला दीदी जी उनसे मिले, और इसके साथ मेरे भी कुछ अनुभव है ग्रामीण विकास के, वो मैं आप सबसे शेयर करूं।
इस उद्देश्य से यहाँ पे आया हूँ। दशरथ भाई ने काफ़ी मेरी तारीफ़ की। कुछ करना पड़ता है जब गेस्ट को बुलाते हैं तो ज़रूरत होती। मित्र हो, ग्रामीण विकास या विषयावर मी बोलणार आहे। आजचा विषय जरी यौगिक शेती असला तरी यौगिक शेतीच्याबद्दल मलाही शिकायचं आहे। मलाही फारसे काही यौगिक शेतीबद्दल माहिती नाही। तुमचं जेवढं ज्ञान असेल तेवढंच माझंही यौगिक शेतीच्याबद्दलचं आहे। आणि आज आणि उद्या तुम्ही 2 दिवस यौगिक शेतीच्याबद्दल या विषयामध्ये जे काही गेल्या 5-6 वर्षामध्ये प्रयोग झालेले आहेत आणि जे काही यश मिळाले त्याच्या आधारावर यौगिक शेतीबद्दल आपल्याला इथं 2 दिवसाचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। मला हे आनंद झाला असता की पूर्ण 2 दिवस बसून या यौगिक शेतीचा पूर्णपणे अभ्यास करता आला असता तर नक्कीच आनंद झाला असता, परंतु ते या वेळेला तरी शक्य नाही आहे। परंतु आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की पीक जे काही शेतामध्ये आपण घेतो ती सुद्धा एक जिवंत वस्तू आहे। प्राणी मात्रासारखीच प्राण्यामध्ये सुद्धा मनुष्य प्राणी, खरेखुरे प्राणी जसे जन्माला येतात, मरतात, बरोबर आहे ना, मधला त्याचं आयुष्य असतं, तसंच वृक्षांचं, झाडांचं, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, त्यांचंही तशाच प्रकारचं आयुष्य असतं। तेही जन्माला येतात, वाढतात, त्यांचं कर्तव्य करतात आणि पुन्हा पंचमहाभूतामध्ये त्यांचं विलीन होतं। तर तेही आपल्यासारखीच एक जिवंत आणि ज्वलंत अशा प्रकारच्या ह्या वनस्पती आहेत। आणि तुमच्या आमच्या व जसा विचारांचा प्रभाव होतो तसाच ह्या वृक्षवल्ली आणि झाडांच्यावर सुद्धा प्रभाव होतो, हे मला माहिती आहे। कारण मी स्वतः MSc इन ॲग्रिकल्चर आहे, त्यामुळं शेतीमधलं हे मला ज्ञान माहिती आहे। खर्चे साहेबांना थोडी माहिती आहे, त्यामुळे हे बेसिक मला माहिती आहे। त्यामुळं संगीत जर का एखाद्या ऑर्चर्ड डेव्हलपमेंटच्या गार्डनमध्ये लावलं, एखादी आंब्याची बाग असेल किंवा एखादी द्राक्षाची बाग असेल, तिथे आपण फॉगर्स लावतो, नंतर हीटर्स लावतो, वातावरण मेंटेन करण्यासाठी, टेम्परेचर आणखी ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी आपण तिथे हे लावत असतो। तशाच प्रकारचं जर का एक बाकी सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत। उद्घाटन भाषणामध्ये काही 15-1 मिनटं मी ग्रामीण विकासाची माझी संकल्पना काय आहे, आणि तुम्ही सगळे ग्रामीण भागातून आलेला आहात, बरोबर आहे ना, सगळे ग्रामीण चेहऱ्यावरून तरी ग्रामीण भागातून दिसत आहे, बरोबर आहे, कपड्यावरून सुद्धा ग्रामीण भागातले दिसत आहे, आणि ज्या लाजरे बुजरेपणानं बसलाय त्याच्यावर सुद्धा तुम्ही ग्रामीण भागातलेच आहे असं दिसतं एकंदरीत, पुढची माणसं सोडली तर। तेव्हा ग्रामीण विकासामध्ये आपल्या सगळ्याला कल्पना आहे की या देशामध्ये 6,24,000 खेडी आहेत। किती? 6,24,000 खेडी आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 42 लाख खेडी आहेत आणि 27,000 ग्रामपंचायती आहेत। काही ग्रामपंचायती एक गाव एक ग्रामपंचायत असते, काही ठिकाणी 2 गावं एक ग्रामपंचायत असते, आणि काही ठिकाणी 2-3 गावं, 4-5 गावं मिळून सुद्धा एक ग्रामपंचायती असते। म्हणून 42,000 गावं आणि ग्रामपंचायती मात्र 27,000, त्याला ग्रुप ग्रामपंचायत असं म्हटलं जातं। तर ह्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते ग्रामपंचायत करते, गावांचं, सगळ्याच गावांचं ॲडमिनिस्ट्रेशन हे ग्रामपंचायत बघत असते, आणि म्हणून ग्रामपंचायतीमार्फत सगळ्या सुविधा पुरवायचं काम हे ग्रामपंचायतीची जबाबदारी असते। आपल्या देशामध्ये पंचायत राज सिस्टीम काम करते, माहीत आपल्याला की पंचायत राज सिस्टीममध्ये ही सुद्धा पंचायत राज सिस्टीम ही महाराष्ट्रानं देशाला दिलेली आहे, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचायत राज सिस्टीम एस्टॅब्लिश करण्याचं यश म्हणजे सुरुवात मुळात यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली होती। सो पंचायत राज सिस्टीममध्ये हे जर का पंचायत राज सिस्टीम समजली आपल्याला तरच आपल्याला ग्रामीण विकास विभाग, ग्राम विकास कसा करायचा हे कळेल, आणि म्हणून त्याचं पण थोडक्यामध्ये माहिती आपल्यासमोर 2-3 मिनटामध्ये मी देणार आहे। पहिला आहे की ग्रामपंचायत, पंचायत राज सिस्टीममध्ये 3 त्रिस्तरीय रचना असते, त्रिस्तरीय। गाव पातळीवर ग्रामपंचायत असते, तालुका पातळीवर तालुका पंचायत समिती असते, तालुका पंचायत समिती असते, आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असते। सो विकासात्मक कामं करण्यासाठी ही आपल्या देशातली रचना आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। आणि प्रशासन चालवण्यासाठीची एक वेगळी यंत्रणा आहे, ज्याच्यामध्ये गाव पातळीवर असतो
तलाठी आणि पोलीस पाटील, तालुक्यामध्ये तहसीलदार आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी. तर अशी ही प्रशासकीय यंत्रणा आणि विकास यंत्रणा आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये ही सगळी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून गावामध्ये कुठलेही काम करायचं असेल, कुठलंही छोटं जरी काम करायचं असलं तरी ग्रामपंचायतीची संमती, ग्रामपंचायतीचा ठराव, ग्रामपंचायतीची मागणी हे प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक असतं. तुमच्या गावामध्ये अगदी अंगणवाडी जरी बांधायची असली, जोपर्यंत गावातले लोक एकत्र येऊन असा विचार करत नाहीत की गावामध्ये अंगणवाडी बांधली पाहिजे. अंगणवाडी बांधायचा विचार आला की मग बैठक आली, मग एखाद्या गावामध्ये ग्रामसभा असते, त्या ग्रामसभेमध्ये विषय मांडतात, ग्रामसभेमध्ये विषय मांडल्यानंतर ग्रामसभेचा ठराव आणि ठरावानंतर मग ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर ग्रामपंचायतीच्या ठरावासह अर्ज करावा, तेव्हा कुठं प्रकरणाची सुरुवात होते. हे सगळ्याच बाबतीमध्ये असतं. तुम्हाला गावामध्ये शाळा बांधायची असेल, गावामध्ये रस्ता करायचा असेल, गावामध्ये तुम्हाला कॉलेज काढायचं असेल, गावामध्ये तुम्हाला ST सुरू करायची असेल, काही सांगा, सुरुवात ही ग्रामपंचायतीपासून म्हणून होते. म्हणून ग्रामविकासामध्ये ग्रामपंचायती ह्या अविभाज्य भाग आहेत. आणि म्हणून तिथून तुम्हाला ग्रामविकासामध्ये काय करायचं असेल तर ग्रामपंचायतीची रचना, तिचे कर्तव्य, तिनं काय काम केलं पाहिजे, याचा पण तुम्हाला अभ्यास आणि माहिती असण्याची आवश्यकता आहे. तर हा झाला एक स्ट्रक्चरल भाग. पण ग्रामविकास करायचं म्हणजे काय करायचं? आता ब्रह्माकुमारीजनी जेव्हा ग्रामीण विकास विभाग निर्माण करायचं ठरवलं, तेव्हा त्याच्या पाठीमागची काय भूमिका होती, त्याच्याबद्दल काय डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत किंवा काय, ते केव्हा तरी मला अभ्यासाला मिळालं तर मला आनंद होईल. आज फक्त प्राथमिक माहिती आहे की ग्रामीण विकास म्हणलं की मला सगळंच माहिती असल्यामुळं इथं काय चालणार आहे माहीत, पण आपली उद्दिष्ट काय आहेत, ब्रह्माकुमारीजमध्ये आपण नक्की काय साध्य करू इच्छितो, म्हणून ग्रामीण विकास विभाग आपण निर्माण केलेला आहे. तर ग्रामीण विकासामध्ये मित्रहो, मी गेले 36 वर्ष ग्रामीण विकासामध्ये मी काम करतो आहे. माझं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो म्हणजे मग मी काय बोलतो ते तुम्हाला चांगलं कळेल. आपल्याच भाषेमध्ये बोलणारा हा कोण माणूस आहे, तुमच्या मनामध्ये आत्ता शंका निर्माण झाली असेलच, बरोबर आहे ना? त्यामुळं मी थोडं सांगतो की मी सातारा जिल्ह्यामध्ये निढळ नावाचं गाव आहे, त्या गावचा मी नागरिक आहे. माझं शिक्षण ह्या निढळ गावामध्ये झालं. प्राथमिक शिक्षण, त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण, नंतर मी कॉलेजला गेलो आणि मग BSc ॲग्री पुण्यातून केलं, MSc ॲग्री राहुरी विद्यापीठामधून केलं. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत डेप्युटी कलेक्टर झालो, नंतर IAS झालो. आणि तुमच्या सगळ्याला थोडीफार कल्पना आहे की मी 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झालो. हा माझा प्रवास आहे. मधल्या काळामध्ये 200 बँकेमध्ये पण मी काम केलं होतं, त्यामुळे बँकिंग सिस्टीम मला चांगली माहिती आहे. तर गावातच जन्मलो, गावातच वाढलो, गावातच शिकलो आणि नोकरीच्या निमित्तानं पुन्हा गावाशीच कनेक्टेड होतो. त्यामुळे मग असे कोणतं सांगितले की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची निर्मिती केली वगैरे वगैरे. नोकरीमध्ये असल्यामुळं मला धोरणं ठरवणं, राज्य सरकारमध्ये मी मंत्रालयामध्ये पण काम केलेलं असल्यामुळं मला धोरणं कशी ठरवायची, त्या धोरणाची अंमलबजावणी अधिकारी म्हणून कशी करायची आणि त्या अंमलबजावणी करत असताना गावामध्ये त्याची काय वाट लागते ते पण सगळं पाहिलेलं आहे, बरोबर आहे ना? आणि त्याची वाट लागू नये म्हणून पण मी सायमल्टेनियसली काम करत होतो. जर का सरकार एवढं चांगलं काम करतं, एवढं पैसा खर्च करतं, एवढ्या योजना आणतं, तरी मग गावामध्ये का सुधारणा होत नाहीत? गेले 70-71 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, मग का सुधारणा होत नाहीत? ह्याचा ज्यावेळेला मला प्रश्न पडायला लागला, तेव्हा आपण जे काही नोकरीमध्ये, मी जिल्हाधिकारी होतो, मी प्रांताधिकारी होतो, मी तहसीलदार होतो, मी अनेक पदावर काम केलेलं आहे. त्यामुळं प्रत्यक्ष जे वर्ण येतं ते फार गोरं गोमटाने फार सुंदर दिसतं. ज्यावेळेला ते कृतीमध्ये जातं खाली, तेव्हा फार कुरूप रूप तिचं दिसतं आपल्यासमोर, बरोबर आहे ना? तर हे का होतं याचा ज्यावेळेला विचार करायला लागलो, आणि मी माझ्या गावामध्ये पण, कारण मी गावाशी सतत कनेक्टेड आहे, बरोबर आहे ना? की सध्याच्या युगामध्ये आपण सारखं कनेक्टेड असतो, व्हॉट्सॲपवर कनेक्टेड, फेसबुकवर कनेक्टेड. दॅट कनेक्शन इज डिफरंट, बरोबर आहे ना? दॅट इज युसलेस कम्युनिकेशन, युसलेस कनेक्शन असते. पण तुम्ही गावामध्ये जेव्हा बघता प्रत्यक्षामध्ये, तर मी गेल्या 36 वर्षामध्ये जेवढा माझा नोकरीचा कालावधी आहे तेवढाच कालावधी मी गावामध्ये काम करतो आहे. म्हणजे मला सिनियर फक्त अण्णा हजारे आहेत, कारण अण्णा हजारेने 75 कामाला सुरुवात केली, मी 1983 गावाला कामात केली.
राळेगण सिद्धी आपण सगळेजण ऐकूनच आहात. आपण पोपट पवार 89मध्ये कामाला सुरुवात केली त्यांनी, ते पण मला ज्युनियरच आहेत टू बी फ्रँक. तर सांगायचा मुद्दा असा की गावामध्ये हे का होत नाही. 70-72 वर्ष काम केले, ग्रामविकास विभाग का काढावा लागतो ब्रह्माकुमारीजना, अध्यात्माचं ज्ञान देता देता परत आणखी हे योगिक शेती का शिकवायला लागते, ग्रामीण विकास का शिकवावा लागतो. कारण फक्त ध्यान आणि धारणा करून, बरोबर आहे ना, पोट नाही भरता येत. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की जे जे क्षेत्र आहे आपलं, शाळा असेल, आरोग्य असेल, शेती असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये अध्यात्मामध्ये काम करणाऱ्या लोकांनी काम केलं पाहिजे. हा त्याचा साधा आणि सरळ सरळ संदेश आहे. नाहीतर मग बीकेजना काय गरज पडली असते ग्रामविकास विभाग काढायची, त्यांना काय गरज पडली असते की शेतीत लक्ष घालायचे. न नुसतं फक्त म्हणजे अध्यात्म शिकून ते जर का कृतीमध्ये येणार नसेल, त्याच्यात समाज बदलणार नसेल, त्या अध्यात्माला काय अर्थ होत नाही. आणि मग अशा आध्यात्मिक मार्ग पुष्कळ आहेत. बीके त्याला अपवाद आहे, ब्रह्माकुमारी त्याला अपवाद आहे, बरोबर आहे. सो मग ज्याला बी गावामध्ये मी त्याचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की जे काही ग्रामपंचायत करते, जे काही सरकार करतं, तुम्हाला गार लागते का? गार लागते नाही? मला कसं गार लागतं? तुम्ही जरा जास्त, मी जास्त नाजूक आहे, तुम्ही जरा जास्त मजबूत आहे, हा त्यातला फरक आहे बेसिकली. तर असं लक्षात आलं की ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये आमचं काय गावकऱ्यांचं लक्ष नसतं. फक्त ओरडायचं की लाईट येत नाही, पाणी येत नाही, घाण आहे. पण ते कुणी करायचं असतं, स्वच्छता कुणी करायची असते, लाईट कुणी लावायची असते, पिण्याच्या पाण्याचा नळ येत नाही, नळाला पाणी येत नाही, तर ते काय येत नाही. आपण फक्त दुसऱ्याकडं बोट दाखवतो, बरोबर आहे ना, दुसऱ्याकडे बोट दाखवतो. माझं पण काय त्याच्यात जबाबदारी आहे, हे नीटनेटकं व्हायचं, गावामध्ये सगळ्या सुविधा चांगल्या आल्या पाहिजेत, ही माझी जबाबदारी आपल्या भारतीयत्वामध्येच असं सगळं मुरलेलं आहे की दुसऱ्यानं काहीतरी केलं पाहिजे हे सांगायचं, स्वतः काय नाही करायचं, बरोबर आहे ना. म्हणून आमच्या असं लक्षात आलं की मुख्य कारण आहे ते म्हणजे लोकसहभाग अजिबात नाही. ग्रामविकासामध्ये लोकसहभाग नाही, लोकांचं योगदान नाही. नदीच्या काठावर बसून फक्त वाहणारं पाणी गढूळ आहे का, स्वच्छ आहे का, पूर आला एवढं फक्त बघतो आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही उतरत नाही. सो लोकसहभाग नाही. 4 पैसे लोकविकासासाठी द्यायचे नाहीत, म्हणजे लोकवर्गणी द्यायची नाही. लोकवर्गणीचा विषय आला की पळ काढायचा, या उद्या या परवा असं सांगायचं, असं गावामधल्या लोकांची प्रवृत्ती असते. सो लोकवर्गणी नाही. श्रमदान नावाचा प्रकारच नाही. आता तर शेतातच श्रमदान करत नाही तर गावात कुठून करणार, बरोबर आहे ना. आता सगळं ट्रॅक्टर आले, बैलगाडी गेली, बैल गेले, गाई गेल्या, म्हशी गेल्या, जवळपास आता सगळं पॉवर टिलर आणि सगळ्या मशिनरीनं कामकाज व्हायला लागले. त्यामध्ये श्रमदान हा विषय पण विसरून गेलो आम्ही. गावाच्या विकासासाठी 3 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे: लोकसहभाग, लोकवर्गणी आणि श्रमदान. ह्या 3 गोष्टींची गरज आहे. ज्या गावामध्ये हे होतं ती गावं प्रगतीपथावर आहेत, त्या गावांचं नाव घेतलं जातं, त्या गावातल्या लोकांच्याबद्दल चांगलं बोललं जातं, त्या गावाची प्रगती होते, त्यांचा विचार बदलतो आणि ती माणसं प्रगतीच्या पथावर जातात आणि खूप चांगलं यश साधन करतात. महाराष्ट्रामध्ये असे 100-150 गाव आपल्याला सहज पाहायला मिळतील. काही कोकणातून आलेत, काही विदर्भातून आलेत, काही मराठवाड्यातून आलेत, काही उत्तर महाराष्ट्रातून आलेत, काही पश्चिम महाराष्ट्रामधून आलेले आहेत. सगळ्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला 5-10 गावं अत्यंत तिथं नावाजलेली आपल्याला पाहायला मिळतील. तिथं अनेक गावांना लोक व्हिजिट करायला जातात, शिकतात आणि आपल्या गावामध्ये जाऊन काही काम करायचा प्रयत्न करतात. पण हे 5-50 गावावरनं भागणार नाही. महाराष्ट्रामधल्या 42,000 गावामध्ये हे व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आजची कार्यशाळा जी आहे ती खूप मोठा प्रभाव टाकून जाईल. कारण तुमच्यामध्ये जी क्षमता आहे हे मल्टिप्लाय करण्याची, बीकेमध्ये 182 देशामध्ये काम चालतं, बरोबर आहे ना. 188 देश आहेत, 140 देशामध्ये काम चालतं. तर ह्या बीकेच्या माध्यमातून सुद्धा ग्रामविकासामध्ये जर का तुमच्यासारखं काय म्हणतो आपण वाहून घेणारे, तन मन धनानं योगदान देणारी माणसं जर का गावागावामध्ये भेटली तर मला अशी खात्री आहे की प्रत्येक गावामधून एखादा पोपट पवार, एखादा अण्णा हजारे जर का तुमच्या माध्यमातून निर्माण झाला तर ती गावं नक्की पुढं जाऊ शकतात. कारण गाव विकासासाठी दुसरं लागतं नेतृत्व.
ज्या गावामध्ये नेतृत्व आहे, ज्या गावामध्ये सकस नेतृत्व आहे, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह नेतृत्व आहे, ज्या गावामध्ये कसलाही स्वार्थ नसलेलं नेतृत्व आहे, अशी गावं पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते सगळीच माणसं असण्याची गरज नसते. कुठंही मॉब म्हटलं, ग्रुप म्हटलं की त्याला नेतृत्व लागतं, सामुदायिक नेतृत्व तरी लागतं कमीत कमी. आणि मग ज्या गावामध्ये अशा प्रकारची माणसं आहेत त्या गावामध्ये चांगला प्रगती होताना दिसते आपल्याला. आणि म्हणून आपल्याला ग्रामविकास करायचा असेल तर लोकसहभागाला पर्याय नाही, श्रमदानाला पर्याय नाही, लोकवर्गणीला पर्याय नाही. नंबर 2. तिसरा मुद्दा आहे, आपण ब्रेन ड्रेनबद्दल बोलतो. वी टॉक अबाउट द ब्रेन ड्रेन फ्रॉम इंडिया टू अब्रॉड. पण खऱ्या अर्थानं गेल्या 70 वर्षामध्ये या देशाचं 80% लोक ग्रामीण भागामध्ये राहत होते. आज महाराष्ट्राचा विचार केला तर 55% लोक आता शहरामध्ये राहायला लागलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन, स्थलांतर हे अर्बन एरियाकडं शहरामधून झालेलं आहे. आणि म्हणून शहरामधले माणसं जी आहेत तर ही माणसं एक वेळ शहरात आली की पुन्हा तो ग्रामीण भागाकडे वळतच नाही. तो स्वतःची फॅमिली शिफ्ट करतो. तो भला पुण्यात मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहील, पण तो फॅमिली पुण्यात शिफ्ट करतो, मुंबईत शिफ्ट करतो, जिल्ह्याच्या पातळीवर जातो, पण पुन्हा तो माघारी येत नाही. मग ज्याला ज्याला नोकरी लागली, ज्याला ज्याला व्यवसायाच्या निमित्तानं संधी मिळाली, ते माणसं बाहेर पडले की पुन्हा आपल्या गावाकडं, ग्रामीण भागाकडं बघत नाहीत. बरं, ग्रामीण भागातनं बाहेर कोण पडतं? ज्याचं चांगलं शिक्षण झालं, त्याला नोकरी मिळते, त्याला काय ते चांगला जॉब मिळतो, तो परदेशापर्यंत जातो. त्यामुळे जो थोडा हुशार आहे, जो थोडा चुणचुणीत आहे, जो थोडा चलाक आहे, जो बनवाबनवीमध्ये पण पटाईत आहे, अशी सगळी माणसं त्याला संधी मिळाली की बाहेर पडतात. चांगली शेती करायला लागला, चांगलं उत्पन्न काढायला लागला की तो आपल्या मुलांना तालुक्याच्या पातळीवर नोकरीला घालतो, शाळेत घालतो. त्याची बालवाडीतली पोरंसुद्धा तालुक्याला जातात आणि गावातले बालवाडी ओस पडलेली असते. तर अशा पद्धतीनं शहरामधून शहराकडे स्थलांतरण खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे. आणि मग मागं राहिलेल्या माणसाने ग्रामीण विकास विभाग केला पाहिजे, ग्रामीण विकास सुधारला पाहिजे, गावं सुधारली पाहिजेत, अशा मी अपेक्षा करतो. प्रत्येक ठिकाणी हुशार माणसांची गरजच असते. ती शेती करायची असू दे, ग्रामविकास करायचा असू दे, नाहीतर शहराचा विकास करायचा असू दे. पण ग्रामीण भागामधले हे जे काही स्थलांतरित होतं आहे त्याचा पण हे ग्रामविकास होण्यामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पण मग ग्रामविकास होत नाही म्हणून शहरामध्ये स्थलांतरण करायचंच नाही का? प्रगतीच्या वाटेला जायचंच नाही का? असं तर म्हणता येत नाही. हे तर प्रगतीच्या आड येऊन चालेल. म्हणून जर का शहरातल्या लोकांनी आल्यानंतर शहराकडं बघताना, शहरात राहताना, शहरात गुरफटून जाताना त्यांनी जर का आपल्या गावाचा विचार केला, त्यांनी जर का ग्रामीण भागाचा विचार केला, तर मला असं वाटतं की ही जी काही दरी आहे ती तोडली जाऊ शकते. आणि म्हणून ग्रामीण भागामधून जे शहरामध्ये लोक आलेले आहेत त्यांच्याबद्दल महात्मा गांधींनी काय सांगितलं? 1936 महात्मा गांधींनी स्वराज नावाची कल्पना मांडली होती की स्वराज्यामध्ये काय काय असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कल्पना मांडताना सांगितलं होतं की शहरातल्या लोकांनी खेड्यामध्ये जाऊन काम केलं पाहिजे. 1936 किती द्रष्टा मनुष्य असेल तो विचार करा तुम्ही. तर ज्यावेळेला 20% सुद्धा अर्बनायझेशन झालं नव्हतं, म्हणजे त्या 20% अर्बनायझेशनचा काय अर्थ नव्हता. म्हणजे मी जेव्हा सातारला जायचो तर सातारासुद्धा एक मोठं खेडच होतं. मी जेव्हा पुण्यामध्ये शिकायला आलो 1975 पुणे तर कुठं फार मोठं होतं. ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये स्वारगेटमध्ये आलं की पुणे संपून जायचं. बरोबर आहे ना खर्चे साहेब? सो त्या काळामध्ये जिथं म्हणजे ज्याला शहरीकरण म्हणताच येणार नाही अशा कालावधीमध्ये महात्मा गांधींनी सांगितलं की खेड्याकडं जायला पाहिजे शहरातल्या लोकांनी. आता 55% अर्बनायझेशन गेलं असेल तर आम्ही सगळ्यांनी शहराकडं, ग्रामीण भागाकडे जायचा किती गांभीर्याने विचार करायला पाहिजे. बरोबर आहे ना? परंतु उलटा कार्यक्रम आहे. शहरात मनुष्य आला की तो गावाचं सोडूनच द्या, तो घराला विसरतो. त्याचे भाऊ, त्याची बहीण हे उघड्यावर पडलेले असतात आणि हा मात्र इकडे आनंदामध्ये राहत असतो. असतं की नाही असं? आपल्या आईवडिलांना विचारत नाही, भावा बहिणीचं सोडूनच द्या. शहरातले माणसांना वृद्धाश्रमामध्ये तरी टाकतील, पण ग्रामीण भागामध्ये ती पण सोय नाही की आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात. मग त्याच घरामध्ये ते खिचपत पडलेले असतात. असं शहरी जीवन झालं की शहरातली माणसं कुटुंबालाही बघत नाहीत, आईवडिलांनाही बघत नाहीत, भाऊ भायाला बघत नाहीत. तर मग ते
गावाचा काय विचार करणार, जे कुटुंबाचा विचार करू शकत नाही, जे आपल्यावरच्या रक्ताच्या नात्यांचा जे विचार करत नाहीत, ते काय विचार करणार गावाच्या विकासाचा. आणि म्हणून जर का तिसरा मुद्दा आहे, चौथा मुद्दा, की शहरातल्या लोकांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन काम केलं पाहिजे, आपापल्या गावात तरी काम केलं पाहिजे, आपापल्या कुटुंबाचा तरी कमीत कमी उद्धार केला पाहिजे. जगाचं सोडून जाऊ दे, त्यानं त्याच्या कुटुंबाचा, शहरात आलेल्या माणसानं त्याच्या कुटुंबाची जरी प्रगती केली, मला असं वाटतं की ग्रामीण विकासामध्ये त्यानं खूप मोठं योगदान दिलं असं मानता येऊ शकतं. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आता अजून एक पाचवा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाचा आहे, की तो म्हणजे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारची योजना असते, प्रचंड पैसा गव्हर्नमेंटच्या मार्फत येतो, पण तो कुठं जातो सगळ्यालाच माहिती आहे. म्हणजे जो रस्ता 1 वर्षापूर्वी केला, त्या रस्त्याला म्हणजे डांबरीकरण केलं, त्या रस्त्याला पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात. बरोबर आहे की नाही? आपल्या नजरेसमोर तो डांबरी रस्ता झालेला असतो आणि किती आनंद होतो आपल्याला, कारण किती प्रयासानं तो रस्ता झालेला असतो. मग कुठल्या कुठल्या फंडातून काय काय प्रयत्न करून तो रस्ता आलेला असतो. आलेल्या रस्त्यामध्ये 1 वर्षाच्या 2 वर्षात खड्डे पडायला लागतात. म्हणजे 10-15 वर्षानं त्या रस्त्याचं भाग्य उजाडलं की तो डांबरी झाला, आणि 2 वर्षामध्ये तो परत उखडला गेला की त्याला पुढचे 10 वर्ष पैसे मिळत नाहीत. बरोबर आहे. आणि मग त्याच्यातनं सायकल गेली तर ठीक, त्याच्यातनं ट्रॅक्टर गेला, त्याच्यातून ट्रक गेला की छोटा झालेला खड्डा तो रुंदवत जातो, आणि बघता बघता 2 वर्षामध्ये डांबरी रस्ता उखडलेला खडीचा रस्ता होऊन जातो, आणि त्याच्यातून सायकल चालवणं मुश्किल होतं. पूर्वीचा मुरमी रस्ता परवडला अशी म्हणायची वेळ येते. का होतं असं? एका गावामध्ये गेल्यानंतर गावातल्या लोकांना मी विचारलं की बा रस्त्याला एवढे खड्डे का पडलेत, तर ते म्हटलं साहेब मागच्याच वर्षी झाला होता, मग एवढ्या लवकर खराब का झाला? तर एक जणांना, एक उत्साही गावातला कार्यकर्ता होता, तो म्हटला की साहेब मी पाहिलं की इथं 15 बॅरल डांबर आणून ठेवलं होतं, 15 बॅरल डांबर आणून ठेवलं होतं, आणि रस्त्याचं काम पूर्ण झालं तेव्हा 10 बॅरल शिल्लक राहिलं होतं. मग म्हटलं काय झालं, तर ते मला 10 बॅरल रात्रीच्या वेळेला ट्रक आला आणि तो घेऊन गेला, 10 बॅरल माघारी गेलं. मग तू काय करत होता? माझ्या समोर झालं म्हटलं. तो आता असा जर का आमचा जागरूक नागरिक असेल तर त्या रस्त्याची काय वाट लागणार नाही, तर दुसरं काय होणार आहे? म्हणून जागरूकता दाखवली पाहिजे की गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक योजनेचा 100 रुपये आले तर त्याचं 150 रुपयामध्ये कसं परिवर्तन होईल, अशा पद्धतीनं तिची गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून शासकीय योजना तुमच्या विश्वास बसणार नाही, पण कुठलीही गोष्ट सांगा की त्याच्यासाठी ग्रामीण विकासामध्ये सरकारची योजना असते. तुम्हाला प्रत्येकाला पैसे घालायची गरज नाही खिशातून, प्रत्येक ठिकाणी लोकवर्गणीची गरज नाही, प्रत्येक गोष्टीसाठी सरकारची योजना आहे. मध्ये गावातला जोड रस्ता करायचा असेल, गावातले अंतर्गत रस्ते करायचे असतील, गावातली गटारं करायची असतील, योजना आहे. त्याच्यानंतर गावाला पिण्याच्या पाण्याची योजना पाहिजे, त्याला पाण्याची टाकी पाहिजे, नंतर पुन्हा नळ कोंडाळी पाहिजेत, नळ कोंडाळीच्या भोवती सडलेलं पाणी असतं ते गटारामधून घेऊन जाण्यासाठी योजना असते. ज्याच्याकडे पैसे पे करण्याची कपॅसिटी, त्याच्या घरामध्ये नळाचं कनेक्शन देण्याची तयारी असते. गावामध्ये लाईटची व्यवस्था असते, खांब लागलेले असतात, आरोग्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था. गावामध्ये तुम्हाला माहीत नसेल की गावामध्ये किती शिक्षक काम करतात, किती अंगणवाडी सेविका काम करतात, किती मदतीनीस काम करतात. अंगणवाडी तुमच्याच गावातले असतात, आशा वर्कर तुमच्याच गावातले असते. शाळा बांधायचे, कॉलेज बांधायचे, प्रत्येक गोष्टीसाठी सरकारची योजना असते. तर तुम्हाला गमतीचा भाग म्हणून सांगतो की सरकार किती मॉनिटर करत असेल, तर लग्न झालेल्या जोडप्यांची यादी करायचं काम ते आशा वर्कर करत असते, गावातल्या अंगणवाडी सेविका करत असते. लग्न झाल्याबरोबर त्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये नसेल होत, विवाह नोंदणी कायद्याखाली नसेल होत कदाचित, पण गावातली आरोग्य सेविका जी असते ती त्या लग्न झालेल्या जोडप्याची सुद्धा नोंद घेते. आणि नुसती नोंद घेत नाही तर तिला घराघरामध्ये जाऊन सांगते की पाळणा लांबवायचं असेल तर काय काय करायला लागतं. तुमच्या घरातल्या प्रत्येक आया बहिणीला जाऊन शिकवतात. ते इथपर्यंत सरकारी यंत्रणा काम करत असते. पण कितीही सांगितलं तरी 2च्या पुढं, 4च्या पुढं 5 मुलं अजूनही जन्माला घालणारे तुम्ही आम्ही आहोतच.
म्हणजे दुर्लक्ष करायचं, सरकारच्या सगळ्या योजनांकडे दुर्लक्ष करायचा हा एक मुद्दा झाला. पुढं गेल्यानंतर मराठीमध्ये म्हण असते ग्रामीण भागामध्ये की पोटूशी राहणं, बरोबर आहे ना, पोटूशी राहणं. तर बाई पोटूशी राहिली की तिची नोंद परत ते आमच्या आशा वर्कर करत असते. म्हणजे सरकार इथपर्यंत लक्ष घालतं वैयक्तिक माणसाच्या जीवनामध्ये, त्याच्या विकासासाठी, माहिती जमा करून ती विकण्यासाठी नाही. अलीकडे विषय चाललाय ना माहितीच्या कायद्याचा, खाली माहितीच्या आधारची माहिती जमा करायची नाही करायची वगैरे वगैरे. तर मग तिचं डिलिव्हरी कधी होणार आहे, ती डिलिव्हरी करत असताना तिने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच केली पाहिजे, ती घराघुती करता कामा नाही, ती सांगत असते. आणि मधल्या 9 महिन्यामध्ये तिला लसी टोचणं, तिचं मार्गदर्शन करणं, बाळाची वाढ कशी होते ते बघणं, बाळाला भविष्यामध्ये तिची प्रत्येक गोष्टीसाठी, जन्माला आल्यापासून तर बघ प्रत्येक गोष्टीसाठी, आणि मयत झाल्यानंतर सुद्धा स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी योजना सरकारची आहे. म्हणून सरकारच्या सर्वच्या सर्व योजना जर का आपापल्या गावामध्ये प्रभावीपणे राबवल्या तर कुठल्याला गावाला कुठलीही ददात पडणार नाही, काही कमी पडणार नाही. इतक्या गोष्टी सरकारच्या असतात, किती लोकांना माहिती असतात. आणि म्हणून 6वी गोष्ट आहे ह्या सरकारी योजनांची माहिती करून घेणं. आणि ज्याला हे माहितीचं, ज्याच्यात नॉलेज इज अ पॉवर असं म्हटलं जातं, एव्हरीवेअर नॉलेज इज अ पॉवर. आपल्या गावामध्ये कुठल्या कुठल्या योजना सरकारच्या असतात त्याची माहिती जर का गावाला झालं तर ते गाव नुसतं त्या माहितीच्या आधारावर पण पॉवरफुल होऊ शकतं आणि त्याच्या आधारावर त्याच्या अंमलबजावणीचं काम ते करू शकतं. सो या 6 योजना जर का, 6 गोष्टी जर का गावामध्ये आपण आणल्या की गावातल्या लोकांच्यामध्ये अवेअरनेस पाहिजे, माझ्या गावाप्रती माझं प्रेम पाहिजे, गावावर प्रेम करता आलं पाहिजे. आम्ही माणसावरच प्रेम करत नाही, आम्ही घरातल्या माणसावर प्रेम करत नाही, तर गावावर काय प्रेम करणार. पण गावावर प्रेम निर्माण करता येऊ शकतो. ते आम्ही उदाहरण स्पष्ट केले, त्याच्याबद्दल 5 मिनटं बोलणार आणि मी माझं भाषण संपवणार आहे. सो लोकसहभाग, लोकांच्यामध्ये जागृती पाहिजे, अवेअरनेस पाहिजे. दुसरा मुद्दा आहे लोकवर्गणी. लोकवर्गणी मगाशी मी सांगितलं की तुम्ही एका बाजूला सांगता की प्रत्येक गोष्टीला योजना आहे, पण लोकवर्गणी कशाला काढायची. अनेक योजना अशा आहेत की ज्याच्यामध्ये गावानं जर का 5%, 10% लोकवर्गणी दिली, श्रमदान केलं तरच तुम्हाला गावाला योजना देऊ. अशी यशवंत ग्राम समृद्धी नावाची योजना आहे. तुम्हाला तुमच्या गावाला काही पाहिजे असेल, सरपंचांना माहिती आहे सगळं, बरोबर आहे ना. तुमच्या गावाला एखादी गोष्ट, यशवंत ग्राम समृद्धी योजनेमध्ये काय आहे की तुमच्या गावाला काय पाहिजे ते तुम्हाला करता येईल. फक्त तुम्ही 10%, 15% लोकवर्गणी जमा केली पाहिजे. ज्या गावामध्ये 15% लोकवर्गणी जमा केली जाते त्या गावामध्ये ते काम होतं. सरकारकडे पैशाची तरतूद अडचण नाही, किती गावं लोकवर्गणी देतात. म्हणून लोकवर्गणी महत्त्वाची आहे. दुसरं आहे श्रमदान. जोपर्यंत श्रमदान करत नाही तोपर्यंत माणसं एकामेकाच्या जवळ येत नाहीत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पूर्णपणे लोकसहभाग, लोकवर्गणी आणि श्रमदानच होतं. प्रत्येक आया बहिणी गावातल्या निघाल्या, मुलं निघाल्या आणि गावातले सगळे स्वच्छता करून टाकले. स्वच्छता करण्यासाठी म्हणून कुठल्याही श्रमदानासाठी आता सध्या जलयुक्त शिवार योजना चालू आहे. म्हणजे सरकारसुद्धा वेळोवेळी लोकांनी एकत्र यावं, एकत्र येऊन काम करावं, याच्यासाठी प्रोत्साहनात्मक गोष्ट सतत करत असतं. परंतु आम्ही तिथे कमी पडतो. जलयुक्त शिवार योजनेमध्ये पण लोकसहभागामधूनच काम चाललंय, वॉटर कप स्पर्धेमध्ये त्याच्यामधूनच काम चाललंय. ज्या गावामध्ये लोकसहभाग आहे तिथं जलयुक्त शिवार राबवलं, ज्या गावामध्ये लोकसहभाग आहे तिथं संत गाडगेबाबा अभियान राबवलं, ज्या गावामध्ये लोकसहभाग आहे तिथं महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबवलं. म्हणून लोकसहभागाला आणि लोकवर्गणीला, श्रमदानाला पर्यायाने सरकारी योजना आहेत त्या आणल्या पाहिजेत आणि राबवल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं काम करायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये. आता ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर मी निढळमध्ये काय केलं हे सांगतो 5 मिनिटामध्ये, कारण खूप मोठा विषय आहे. त्या विषयावर मी, या विषयावर नॉनस्टॉप दिवसभर बोलू शकतो, एक विषय घेऊन, कारण 36 वर्ष काम केलं आहे एका ह्याच्यामध्ये. तुम्हाला मी जिल्हाधिकारी होतो हे माहिती आहे, तुम्हाला मी विभागीय आयुक्त होतो हे माहिती आहे, तुम्हाला मी सहकार आयुक्त होतो हे माहिती आहे. परंतु गेले 36 वर्ष जिल्हाधिकारी असताना आणि विभागीय आयुक्त असतानासुद्धा दर महिन्यामध्ये गावाला जातो, 2 दिवस गावी राहतो, तुमच्यासारखे कपडे घालतो, शर्ट पायजमा, आणि लोकांच्या बरोबर 36 वर्ष काम करतो आहे. तुमच्या माझ्यासारखंच गाव 1983मध्ये माझं गावसुद्धा असंच होतं, निढळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा. ह्या निढळ गावाचं साताऱ्यापासून ते 45 किलोमीटरवर लोधावडे, गोंदावले आणि पंढरपूरच्या बाजूला आहे. 500 मिलीमीटर फक्त पाऊस पडतो. मानदेशामध्ये येतं पाऊसच पडत नाही म्हणलं तरी चालतं.
मानदेशामध्ये पाऊस पडत नाही आपल्याला माहिती आहे. 500 मिलीमीटर पाऊस पडतो आणि पावसाळ्याचे दिवस आहेत फक्त 42 निरळ गावाचे. आणि 42 दिवसामध्ये फक्त 10-12 दिवस असतात की ज्याच्यामध्ये 40-50 मिलीमीटर पाऊस पडला. बरोबर आहे. 10 दिवसामध्ये जर का 40-40 मिलीमीटर पाऊस पडला ह्याच्या 400 मिलीमीटर इथंच झाले आणि बाकीच्या नुसता धुरळा असतो. वरूनच ढग जातात आणि खाली पाऊस बीस काय पडत नाही. असं 4 महिने आमचे चालतं कामकाज. या गावामध्ये जन्माला आलो. शाळा जिथे शिकलो तिथं देवळात शाळा भरत होती. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये एक, महादेवाच्या मंदिरामध्ये एक, मारुतीच्या मंदिरामध्ये एक. मी डेप्युटी कलेक्टर झालो गावामध्ये सत्कार माझा झाला तरी गावामध्ये शाळा तिथंच भरत होती. खडू फाडायला लोक कोणी वर्गणी देत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये शिकून ज्यावेळेला माघारी गावात आलो म्हणजे गावाची दुरावस्था बघितली आणि ठरवलं की गावात काम करायचं. 36 वर्ष काम करताना एकच गोष्ट पहिल्यांदा केली की शहरामधून माझ्या गावामधून शहरामध्ये गेलेले जेवढे लोक आहेत, कारण गावातल्या लोकांच्या समोर फार डोकं आपटून चालत नाही. लय बनेल माणसं असतात गावातले. त्याला प्रत्येक वेळा शंका येते की हा बोलतोय म्हणजे ह्याचा काहीतरी स्वार्थ आहे. येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे शंकेखोरपणे बघायचं ही गावातल्या लोकांची परंपरागत देणगी आहे त्यांना. आता अलीकडे तर निवडणुकीसाठी सर्वच पक्ष पैसे घेऊन येतात. त्याच्यामुळे आता तर आणखी त्याला शंका यायला लागते. म्हणजे जुना काळ बरा होता 10-15 वर्षापूर्वी, फक्त त्याला शंका यायची. आता तो प्रत्येक येणाऱ्या माणसाकडून काहीतरी अपेक्षा व्यक्त करतो. आता बाहेरच पडत नाही पैसा खिशात दिल्याशिवाय. म्हणजे हे शहरामध्ये आपण ऐकून होतो झोपडपट्टीमध्ये, ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याच्या खिशात घरात पैसे टाकल्याशिवाय तो मतदानाला पण बाहेर पडत नाही. लोकसभा काय देतो तो आणि लोकवर्गणी काय देणार, तुम्हीच लोकवर्गणी घाला म्हणतो तो. आम्हाला पैसे देण्याच्या तिकडे डायव्हर्ट करा म्हणतो पैसे. सो मुद्दा असा आहे की गावामध्ये काम करायचं असेल तर गावातला जो काही ब्रेन ड्रेन झाला होता, गावातून जो ब्रेन ड्रेन झाला अर्बन एरियाकडे, उंडरी पिसोळ्याला लागू नये. उंडरी पिसोळे कुठं वेगळ्या जगामध्ये आहे. बरोबर आहे ना. तर जो ब्रेन ड्रेन झाला आणि जे शहरामध्ये, आम्ही गावामध्ये एक सर्वे केला की हाऊस टू हाऊस सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की गावामधून किती माणसं नोकरी व्यवसायासाठी बाहेर गेलेले आहेत. गावाची लोकसंख्या 5000 आहे. 550 घरं आहेत. 4 हेक्टर गावाचं गावठाण आहे. 2001 हेक्टर गावाची एकूण भौगोलिक क्षेत्र आहे. 4 ओढे आहेत ज्याची लांबी 25 किलोमीटर आहे आणि 3 डोंगर आहेत. ते चढून जाण्यासाठी 10 लागतात. 1 तास चढून जायला लागतो. अशा लोकेशनवर माझं गाव आहे. तुमचं गाव माझ्यापेक्षा बऱ्या पोझिशनमध्ये असू शकतं. इतकं वाईट गाव आणि परत ते मानदेशामध्ये. बरोबर आहे. दुसरं गाव जगामध्ये माझ्या गावा इतकं वाईट असू शकत नाही. ह्याच्याशी तुम्ही सहमत व्हाल. मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यावरून. बरोबर आहे. तुमचे गाव त्या मानानं विदर्भातले मराठवाड्यातले फार समृद्ध गाव आहेत. काळी भोर जमीन. एक वेळ पाऊस चांगला पडला तर परत 4 वर्ष गडी परत शेतात फिरकतच नाही. खंडीभर धान्य असतं. बरोबर आहे की नाही. अशा प्रकारची परिस्थिती असते. तर ह्या परिस्थितीमध्ये 750 माणसं गावातली, 500 लोकसंख्येमधल्या गावातली 750 माणसं नोकरी व्यवसायासाठी पुणे, मुंबई, दिल्ली, परदेशामध्ये गेली होती. आम्ही ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणलं आणि निढळ नोकरवर्ग आणि व्यावसायिक संघटनेची स्थापना केली. लोक कशा करता बाहेर गेले, नोकरीसाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी किंवा प्रोफेशन, वकील असेल, डॉक्टर असेल, ह्या तिन्ही कॅटेगरीतल्या माणसांची यादी केली. 750 लोक. या 750 लोकांच्यापैकी एक व्हाईस चान्सलर होता. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचा व्हाईस चान्सलर VS खुसपे. माझी त्याची ओळख नव्हती. आम्ही सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर 750 लोकांना एक पत्र पाठवलं की गावाच्या विकासासाठी, खास करून गावाच्या हायस्कूलच्या बांधकाम करण्यासाठी आपल्याला सगळ्याला एकत्र यायचं आहे. त्या काळामध्ये आंतरदेशीय पत्र पाठवलं. व्हॉट्सॲप नव्हतं त्या काळात. स्वतः रात्री बसून व्हॉट्सॲप पत्ते मिळवले पहिल्यांदा पत्ते आणि सगळ्या लोकांना गावात बोलवलं. दिवाळीच्या पाडव्याला शाळेचा विषय काढल्यामुळं 750 पैकी 400 माणसं गावात आली होती. 400 लोकांची पहिली मिटिंग गावात झाली आणि तिथून गेले 36 वर्ष गावामधले 750 लोक आपापल्या परीनं गावाच्या विकासासाठी योगदान देत आहेत. माझ्या पुढाकाराखाली, माझ्या नेतृत्वाखाली. सो मी पण नोकरीसाठी बाहेर आलाच म्हणू शकतो. असेल आयुक्त, असेल जिल्हाधिकारी, असेल व्हाईस चान्सलर, मी गावासाठी निढळकर. मी माझी गावाची व्याख्या निढळकर. बरोबर आहे. माझी खरी ओळख तीच आहे. खरं तर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी तर गेलं केव्हाच. सेवानिवृत्त झालं तेव्हा सगळंच गेलं माघारी निघून. बरोबर आहे ना. मी निढळकर आहे. बरोबर आहे. सो आणि गेले 36 वर्ष 2nd किंवा 4thला महिन्यातून 1 दिवस गावी जातो आणि त्यावेळेला सगळ्या लोकांना सांगतो की आपापल्या परीनं महिन्यातून 1 वेळा गावी जायचं.
घरचं कामधंदा बघायचा, शेती ढोरं सगळे बघायचे आणि गावामध्ये थोडं लक्ष घालायचं. गावात हातात जे काम घेतलं, शाळा बांधायचं, त्याचं काय झालं, लोकवर्गणी जमा झाले का, पैसे जमा झाले का, माल आला का, बांधकाम झालं का. या पद्धतीनं शहरातल्या लोकांनी गेले 36 वर्ष काम केलंय. आता गाव काय आहे एवढं सांगतो, कारण हा सगळा इतिहास सांगायचा म्हणजे खूप लांबची गोष्ट आहे, तुमचं सगळं शेड्यूल आहे. आज निढळ गावामध्ये तुम्ही आलात तर माझा दावा आहे की हे आपल्या महाराष्ट्रातलं, देशामधलं सर्वात आदर्श गाव आहे. आदर्श गाव. कसल्याही गोष्टीची ददात नाही. प्रश्न मुद्दा पाण्याचाच आहे, तर पाणी त्याचं काय करायचं असा प्रश्न पडला 500 मिलीमीटरमध्ये. म्हणजे 7 जूनला जर का पावसाळा सुरू झाला आणि जर का बंधाऱ्यातल्याने पाणी आलं ओढ्याला, तर पुढच्या 7 जूनपर्यंत ओढ्यामध्ये पाणी असतं. गावामध्ये 70 सिमेंटचे बंधारे बांधलेले आहेत. मे महिन्यामध्ये त्याच्यामध्ये गुडघाभर घोटाभर का होईना पण पाणी असतंच असतं. हे तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं. एक वेळ पाऊस पडला तर 25 किलोमीटरमध्ये गावाच्या 25 किलोमीटर वॉटर कॉलम उभा राहतो गावामध्ये, आणि तिथून पाणी सगळ्या भूगर्भामध्ये दिलं जातं आणि सगळी शेती ही ठिबक सिंचनद्वारे केली जाते. त्यामुळे मिळवलेल्या पाण्याचा गैरवापर केला जात नाही. आणि म्हणून 7 जून ते 7 जून गावामध्ये पाणी असतं दुष्काळी भागामध्ये. इस्रायलमध्ये काय असतं मला माहीत नाही, पण माझ्या गावामध्ये आहे. आणि मग पाणी आलं की प्रगतीच्या अनंत वाटा आहेत. आज गावामधलं ग्रामपंचायतीचं कार्यालय सुद्धा कॉर्पोरेटच्या कुठल्याही कॉर्पोरेट ऑफिसपेक्षा बेटर आहे. कॉर्पोरेट ऑफिसपेक्षा बेटर आहे. विविध कार्यकारी सोसायटीचे बिल्डिंग पाहिले आपण तर विश्वास बसणार आहे की ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची इमारत आहे की ही गावातल्या विविध कार्यकारी सोसायटीची इमारत आहे. बरोबर आहे. म्हणजे गावामध्ये तुमच्यासारखे पाहुणे आले तर राहण्यासाठी सुद्धा VIP सूट आहेत गावामध्ये. VIP सूट म्हणजे तुमचे जे व्हाईट कपडे आहेत ना बीकेचे, तसेच माझ्या गावामधल्या व्हाईट कपड्यामध्ये VIP सूट्स आहेत गावामध्ये राहण्यासाठी. खूप लोक व्हिजिट करायला येतात गेल्या 10 वर्षापासून. आपल्याला सगळ्याला विनंती आहे की काय सांगायचं, प्रत्यक्ष बघितलेलं चांगलं. एक एक गोष्ट सांगायला मला खूप वेळ लागेल आणि तो आपला आजचा विषय नाही. पण उद्घाटनपर भाषणामध्ये पाहुण्याने किती बोलावं ह्याला पण मर्यादा असली पाहिजे. बरोबर आहे. पण विषयच असा दिला आहे मला की सरला दिदींचं धन्यवाद दिले पाहिजेत की ग्रामविकास विभागामध्ये तुम्ही मंडळी काम करणार आहात. समारोप करतो की कुठल्याही म्हणजे ह्या सगळ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो आहे की धोरणात्मक होतो, एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं, गावात काम केलं, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. अनुभवाच्या आधार सांगू इच्छितो की ग्रामविकासामध्ये 3 मुद्दे आहेत माझ्या दृष्टिकोनात. 3 पॉईंट्स इन विलेज डेव्हलपमेंट, रुरल डेव्हलपमेंट. आय एम टॉकिंग अबाउट द विलेज डेव्हलपमेंट स्पेसिफिक, नॉट रुरल डेव्हलपमेंट. रुरल डेव्हलपमेंट इज अ व्हेरी बिग सब्जेक्ट. So village development has 3 aspects. One is a infrastructural development, another is a human development, and third is a economic development. This is my philosophy of rural development. हा प्रत्येक विषय खूप मोठा आहे, पण तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे भौतिक कामं, रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, वीज पाहिजे, शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे, भौतिक आहे सगळं. आता भौतिक आणि आध्यात्मिक हे तुम्हाला बिकेवाल्यांना मी पामराने काय सांगायचं. बरोबर आहे ना. भौतिक म्हणजे काय, आध्यात्मिक तुम्हाला माहिती आहे, पण भौतिक म्हणजे हे सगळं भौतिक आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रॉपर शब्द आहे भौतिक शब्दापेक्षाही, की गावाला शाळा पाहिजे, अंगणवाडी पाहिजे, ग्रामपंचायती इमारत चांगली पाहिजे, सोसायटीची इमारत चांगली पाहिजे, मंदिरं चांगली पाहिजेत, त्याचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे, हे सगळं भौतिक आहे. तर हे ज्या गावाचं चांगलं आहे त्याला गाव विकसित झालं असं म्हटलं जातं. बरोबर आहे. हे ज्या गावाचं चांगलं आहे की सगळ्या गोष्टी आहेत त्या गावामध्ये, काही कमी नाही. असं तर शहरं पण परिपूर्ण नाहीत, आत्ताशी स्मार्ट व्हायला लागलीत थोडा थोडा भाग. पण निढळ गाव हे स्मार्ट गाव आहे, मॉडर्न विलेज आहे. म्हणजे तुमचा विश्वास बसणार की गावामध्ये 2.5 एकराची गार्डन आहे, अप्रतिम गार्डन. आणि त्या गार्डनमध्ये नाना नानी पार्क आहे, त्या गार्डनमध्ये चिल्ड्रन्स पार्क आहे, त्या गार्डनमध्ये जिम आहे, ओपन जिम आहे, कबड्डीचं ग्राउंड आहे, व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे, पैलवानांसाठी आखाडा आहे. आणि मेन्शन म्हणजे आमच्या पुणा क्लबच्या जर का तुम्ही पुणा क्लबला गेला तर जे जे आहे ना ते निढळ गावातल्या गार्डनमध्ये आहे.
सांगण्याचा उद्देश आहे की हे सगळं मला माहिती होतं म्हणून पहिल्यांदा नॉलेज, आणि म्हणून ते गावामध्ये उतरवायचा प्रयत्न केला. लोकसहभागामधून लोकांना बरोबर घेऊन लोकवर्गणी काढून गावामध्ये सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. लोकवर्गणी, सरकारमध्ये सरकार पैसे देत नाही. सरकार अजून अयोध्येचं मंदिर बांधायला पैसे देत नाही, तुमच्या गावातल्या मंदिराला कोण देणार आहे? तर मंदिरं बांधायचं गावामध्ये तुम्हाला लोकवर्गणी काढावी लागते. काही कामं लोकवर्गणीतूनच करावी लागतात. त्यासाठी लोकवर्गणीची बेसिकली लोकवर्गणी, लोकसहभाग, श्रमदानामधून माणसं एकत्र येतात, एकत्र बसायला शिकतात आणि विचार करतात की गावामध्ये आणखी काय करायचं, आणखी काय करायचं, आणि त्याचं नियोजन करतात, ते जबाबदारी घेतात आणि सरकारच्या योजनेच्या माध्यमातून ते विकसित करतात. आपल्या सर्वांना विनंती आहे की निढळ गावाला जरूर भेट द्या. मग आपल्याला ग्रामविकास म्हणजे काय त्याचं आणखी रूप कळेल. मानव विकासामध्ये लोकांची उन्नती झाली पाहिजे, लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. नाहीतर गावं खूप सुंदर केली आणि लोक एकमेकाचं डोकं फोडायचं काम चालूच आहे. दारू पितातच आहेत, गांजा ओढतातच आहेत, बरोबर आहे. दारू पिऊन संध्याकाळच्या लोक पडलेले आहेत. या विकास सगळं भौतिक सगळं छान झाले आणि लोक असे पडलेले आहेत, त्याला काय अर्थ नाही ना. म्हणून लोकांची मानसिकता पण बदलली पाहिजे, त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, चांगलं काय वाईट काय त्याला कळालं पाहिजे. हे सगळं शिकवलं पाहिजे. कुणाला? शाळेतल्या पोरांना, तरुणांना, महिलांना, वृद्धांना, शेतकऱ्यांना. हा झाला मानव विकास. आणि आर्थिक विकास म्हणजे पोट त्याच्यावर नाही चालत. खूप इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे आणि उपाशी पोटाला तुम्ही खूप असं तत्त्वज्ञान सांगितलं, त्याचा काय उपयोग होत नाही. म्हणून इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, अल्टिमेटली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द व्हिलेज म्हणजे काय? तर प्रत्येक फॅमिलीचं उत्पन्न वाढलं पाहिजे, प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न वाढलं पाहिजे, तर त्या विकासाला अर्थ आहे. तो शहराचा असू नाही तर ग्रामीण भागाचा असू दे. तुमचं उत्पन्न वाढतं की नाही वाढतं? तर उत्पन्न वाढवण्यासाठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर काम केलं पाहिजे. एवढं का बोलतो? ते 36 वर्ष सातत्यानं करतो आहे. सगळ्या लोकांना घेऊन, गावाला घेऊन बरोबर करतोय. 5,000 लोकसंख्येचं गाव आहे, 17 वाड्या वस्त्या आहेत. प्रत्येक वाडी वस्तीमध्ये ह्या गोष्टी आहेत. म्हणजे एक गाव विकसित केलं तर माझा दावा आहे की ते 17 गावं केल्यासारखं आहे. सो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी गावाच्या 4 विषय असतात, त्याला फक्त टच करतो आणि संपवतो. सगळ्यातला महत्त्वाचा आहे शेतीचा विकास, आणि त्याचा पाठ म्हणून तुम्ही आता योगिक शेतीकडे वळताय, बरोबर आहे. शेती, ग्रामीण भागामध्ये शेती हा एकमेव उत्पन्न वाढीचा, गावातलं आरोग्य सुधारायचं असेल, गावातलं प्रगती व्हायला शेती सुधारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून ग्रामविकासामध्ये शेतीचा विकास हा सुद्धा येतो. फक्त ग्रामपंचायतीमध्ये रस्ते बांधले म्हणजे ग्रामविकास नाही. ग्रामविकासामध्ये शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे, प्रायोगिकशील शेती केली पाहिजे, कमीत कमी श्रमामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पन्न काढण्यासाठी शेती वाढवली पाहिजे. ते निढळमधून बघता येईल तुम्हाला. आणि केवळ शेती करून चालत नाही, त्या शेतीला जो पण जोडधंदा नाही तोपर्यंत ते शेती स्वयंपूर्ण होत नाही. शेतकरी परत देशदुरे लागतो 2-4 वर्ष दुष्काळ पडला की. आणि म्हणून त्याला गाव पातळीवर फार काय जोडधंद्याचा स्कोप नाही आहे. एक आहे डेअरी, बरोबर आहे ना. डेअरी, पशुपालन, दुग्ध व्यवसाय हा एकमेव बेस्ट जोडधंदा आहे. 2 दिवसापूर्वी आश्चर्याची गोष्ट आहे की ह्या जगामध्ये भारत हा सगळ्यात जास्त दुग्ध उत्पादन करणारा देश म्हणून 2 दिवसापूर्वी डिक्लेअर झाले जगामध्ये. म्हणजे मी कॉलेजला 1975 ॲडमिशन घेतलं तर आमचं कुठे यादीमध्ये नाव पण नव्हतं. 1 नंबरचा देश जगामध्ये. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपेक्षा आम्ही जास्त दुग्ध उत्पादन करतो. जिथे दुग्ध उत्पादन आहे तिथं प्रगती आहे. डेनमार्क से ज़्यादा उत्पादन हो रहा है हमारे यहाँ पे. कभी कभी डेनमार्क के बारे में बोला जाता था कि होल्स्टन फ्रीजन तो डेनमार्क से ही आती थी, बराबर आहे ना. सो शेतीमध्ये जोडधंद्याला पर्याय नाही. आणि सगळ्यात उत्तम जोडधंदा म्हणजे कुणी काही सांगितलं तरी जोडधंदा हा डेअरी आहे. माझ्या गावामध्ये 2000 साली जेव्हा मी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला कामाला सुरुवात केली त्यावेळेला गावामध्ये 400 लिटर दूध उत्पादन होतं. दुष्काळी भाग आहे. आज गावामधून 4000 लिटर दूध जातं. देश जगामध्ये 1 नंबरवर येण्यामध्ये निढळचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. सो मग तुम्ही त्याला आता वराह पालन आलेलं आहे, मग शेळी पालन आहे, बंदिस्त शेळी पालन आले, ह्या गोष्टी आहेत. पोल्ट्री आहे, चांगला उत्तम पोल्ट्री हा एक चांगला व्यवसाय आहे. तर पोल्ट्री, डेअरी आणि शेळी पालन
मेंढीपालन हा व्यवसाय असू शकतो आपापल्या भागामध्ये. प्रत्येक भागामध्ये सगळ्याच गोष्टी चालतील असं नाही. विदर्भामध्ये चालेल ते पुण्यात चालणार नाही, पुण्यात जे चालेल ते कोकणात चालणार नाही. पण जोडधंदा हा पाहिजेच, म्हणून शेतकऱ्याने जोडधंदा केला पाहिजे. हा आर्थिक उन्नतीचा दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग आहे महिलांनी पण काम केलं पाहिजे. महिलांनी पण आर्थिक विकासामध्ये लक्ष घातलं पाहिजे. महिलांनी पण अर्थव्यवहारामध्ये बघितलं पाहिजे. नाहीतर पैसे पुष्कळ आले आणि नवऱ्याकडे गेले की नवरा उडवतो. पैसे उडवायचे मार्ग अनंत आहेत, त्याला सांगायला लागत नाही. एका एका मार्गामध्ये तो उडवू शकतो सगळे पैसे. दारूचा तर दारू त्याला पुरेशी आहे, तो किती पैसा दारूमध्ये घालवेल तो. म्हणून अर्थविकास, गावाच्या विकासामध्ये महिलांनी ग्रामविकासामध्ये योगदान काय दिलं पाहिजे, सगळ्या ठिकाणी दिलं पाहिजे. परंतु अर्थव्यवहार त्यांना कळाला पाहिजे. कमीत कमी अडाणी ठेवण्याच्या पेक्षा अर्थविकास कळाला पाहिजे. म्हणून गावामध्ये महिला बचत गटाची चळवळ मजबूत असलीच पाहिजे. जर का गाव विकसित करायचं असेल तर तेवढा एकच मार्ग असतो महिलांना एकत्र येण्याचा. अन्यथा गावातील ठगे तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये काय बसून देतील? बरोबर आहे ना. म्हणजे आता अलीकडे रिझर्वेशनमुळे महिला येतात 33%, पण पुढं नवरा आणि मागं बायको असते. बरोबर आहे ना. त्यामुळं महिला बचत गट, निढळ गावामध्ये 65 महिला बचत गट आहेत. 65 महिला बचत गटांचं फेडरेशन आहे. प्रत्येक बचत गटातली एक महिला घेऊन त्याचं फेडरेशन आहे. गावामध्ये महिला भवन आहे, ज्या महिला भवनमध्ये बसून महिला बचत गटाच्या मिटिंगा घेतात. सो एम्पॉवरमेंट असते, महिलांना एम्पॉवरमेंट पण त्याच्यामध्ये केली जाते. मानव विकासाचा पण भाग त्याच्यामध्ये येतो. सो महिला विकासासाठी महिला बचत गटाची योजना महत्त्वाची आहे. तर मी 3 गोष्टी सांगितल्या आपल्याला. शेती म्हणलं की अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतील. मग ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक आहे, यौगिक आहे. बरोबर आहे ना. शेती तर प्रचंड मोठा विषय आहे, त्याच्याबद्दल आपल्याकडे दिवसभर चर्चा होणार आहे. तर शेती पराकोटीची चांगली कशी करता येईल, जोडधंदा कुठला देता येईल प्रत्येक घराघरामध्ये, नंबर 2, आणि गावामधल्या महिला कशा ॲक्टिव्ह होतील, ज्या अर्थव्यवहारामध्ये लक्ष कशा घालतील, हे 3 मुद्दे माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. मग शेतीमध्ये खूप विषय असतात, त्याच्याबद्दल मी आज बोलत नाही, तो वेगळा विषय आहे. ग्रामविकास, टू बी स्पेसिफिक, व्हिलेज डेव्हलपमेंट, म्हणजे मी मगाशी जे काही 30-35 मिनटं मी बोललो, एवढं मी फक्त विषयाला स्पर्श केला. पण मला खात्री आहे तुम्ही बसलेल्या लोकांना ग्रामविकास म्हणजे काय आणि तुमच्या गावाचं काय करायला पाहिजे भलंबुरं, हे तुम्हाला मी चांगलं समजावून सांगू शकलो. ही संधी मला या ठिकाणी बिकेजनी इथं जगदंबा हॉलमध्ये मिळवून दिली. दशरथभाई तुम्हाला मनापासून धन्यवाद. सरलाभाई आपल्याला धन्यवाद. सर्व बिकेच्या माता भगिनींना मनापासून धन्यवाद देतो. अरुणभाईंना धन्यवाद देतो, संधी दिली. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदरणीय दळवी साहेब. आपल्या निढळ गावची यशोगाथा संपूच नाही असं वाटत होतं. खूप मार्गदर्शनपर आपलं हे बोल होते आणि आता नक्की वाटतंय की आपण सगळ्यांनी मिळून या निढळ गावाला जायलाच हवं. आपल्या सोबत 2 बांदल साहेब आहेत, आपण सगळे, सरला दिदी, आपण सगळे मिळून निढळला नक्कीच जाऊया. दळवी साहेबांना नक्कीच चांगलं वाटेल. तर आता या ठिकाणी आपलं हे उद्घाटन सत्र जे आहे ते संपन्न झालेले आहे. आता आपले जे सरपंच आहेत हे ऑफिसमध्ये जातील काही कामानिमित्त. बहीणजी आणि सुमनभाई आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मेडिटेशन करून घेणार आहेत. तोपर्यंत दिदी क्लाससाठी तयार होऊन येतील. गावाच्या विकासामध्ये तुम्ही सगळी अध्यात्मातली मार्गातली माणसं, अथॉरिटी तुम्ही असल्यामुळं त्याच्याबद्दल मी मगाशी शब्द वापरला की इथं मी काही अथॉरिटी नाही. त्यामुळं आध्यात्मिक विकास हा मानव विकासामध्ये अभिप्रेत आहे. प्रत्येकाला आध्यात्मिक विकासाची, अध्यात्माशी जोडलाच गेला पाहिजे प्रत्येक माणूस. मग तर तो सज्जन होईल आणि तरच हे सगळं सांगितलेलं गोष्टी करेल. दुर्जन माणूस हे कसं होणार नाही असं बघतो. त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांची फार गरज आहे. माझ्या गावामध्ये सर्व प्रकारच्या
लोकांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आध्यात्मिक मार्गामध्ये जाण्याचं. आपल्याला विश्वास बसणार नाही की आर्ट ऑफ लिव्हिंग फॉलो करणारी गावामध्ये किमान 200 ते 400 पोरं आहेत. संत निरंकारी संप्रदायाचं फार मोठं सेंटर माझ्या गावामध्ये आहे. तालुक्यामधून माणसं तिथं दर शुक्रवार येतात त्यांच्या कार्यक्रमाला. ब्रह्माकुमारीला फॉलो करणारी सुद्धा माणसं आहेत, सेंटर नक्की नाही, बरोबर आहे ना. परंतु अध्यात्म हा विकासाचा पायाच आहे, त्याच्याशी दुमत असू शकत नाही. तुम्ही गावामध्ये ग्रामविकासाला सुरुवात करा, मी गावामध्ये सेंटर काढतो. $9822221600. एका कंडिशनवर फोन नंबर सांगितला आहे की फोन नंबर घेत नाही, SMS करा. कारण सगळ्यांचे फोन मला अटेंड करणं शक्य पण नाही आणि अनोळखी फोन असतात, माहिती नसतं आणि मग त्याला उत्तर देणं सगळ्यांना शक्य नाही. पण आपण SMS केला की मी जगदंबा हॉलमध्ये ब्रह्माकुमारीच्या योगिक शेतीच्या क्लासला आलो होतो, मला या विषयावर बोलायचं आहे, मी नक्की कदाचित तुम्हाला कॉल करेन. दुसरा मार्ग आहे, मला मेल पाठवा, मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. CN दलवी, CN, C फॉर चंद्रकांत, N फॉर नारायण, CN DALVI दलवी @yahoo.co.in. थँक्यू. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी एक साथ दळवी साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. दशरथ भाईंना अगोदर तुम्ही सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आणि मग दशरथ भाई त्यांच्याशी संपर्क साधतील. थँक्यू.